हरिओम. आज आपल्याकडे नवीन पाहुणे यांचं या योग वर्गात स्वागत झालंय. सौभाग्यवती दीपालीताई अरगडे मॅडम श्रीरामपूर यांचं योग वर्गामध्ये सहर्ष स्वागत. त्यांचा परिचय कांचनताई देशमुख मी यांना करण्याची विनंती करतो. कांचनताई देशमुख. हरिओम. आज दादासाहेब चिटकुले योग वर्गाच्या वतीने मी आजच्या ज्या पाहुण्या आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करते. 1 ते 7 ऑगस्ट हा सर्व जगभर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर सर्व याच्यामध्ये स्तनपानाचं महत्व कळावं. आपल्याला माहित आहे की आईचं दूध हे अमृता समान आपण मानतो आणि पहिल्या दिवसाचं दूध हे बाळासाठी एक फर्स्ट इम्युनायझेशन असते. आणि अजूनही आपल्या ग्रामीण भागात किंवा बऱ्याच भागामध्ये अशी कन्सेप्ट असते की पहिलं दूध हे बाळाला योग्य नसते. आणि ह्या गोष्टीसाठी अवेअरनेस करण्यासाठी आपण ह्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आणि जर बाळाची तब्येत म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ते पहिल्या दिवसाचं कोलेस्ट्रॉल हे खूप महत्वाचं असते. आणि याच विषयावर उहापोह करण्यासाठी आज आपल्याकडे श्रीरामपूर येथून दीपाली फरगडे ह्या उपस्थित झालेल्या आहेत. आणि त्यांचा परिचय करून देण्याची आज मला संधी मिळालेली आहे. तर आजच्या ज्या व्याख्याता आहेत त्या न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मध्ये त्यांनी PG पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तसंच त्या श्रीरामपूर येथील श्रीमती मालतीबाई डहाणूकर ट्रस्ट मध्ये पोषण व्याख्याता म्हणून त्या 16 वर्षापासून काम करत आहेत. तसंच त्या 8 वर्षापासून मास्टर ट्रेनर जे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर असतात, आशा वर्कर आहे किंवा अंगणवाडी वर्कर आहे, अशा 2000 वरून त्या वर्करला त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. नुकताच त्यांनी गुजरात सरकारने त्यांना मास्टर ट्रेनर म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. अशा ह्या व्याख्याता ह्या ज्या आहेत त्या आज आपल्याला स्तनपानाचं विज्ञान, फायदे आणि त्याचं महत्व ह्या समजावून सांगणार आहे. तसेच मी आज दीपालीला विनंती करते की तिने आपल्या व्याख्यानाची सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी विशेषतः देशमुख मॅडम आणि मान्य मॅडमचं खूप खूप मला आभार की तुम्ही मला इथे येण्याची एवढी संधी दिली इतक्या मोठ्या तुमच्या ग्रुपमध्ये आणि बोलण्याची संधी दिली. पूर्ण आपला जो योग वर्ग आहे त्याच्यातर्फे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि माझ्या जे सेशन आहे आज ब्रेस्ट फिडिंगचं, त्याचे स्किल्स, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतात स्तनपानाचे, त्याविषयीचं मी सेशन आता सुरू करत आहे. मी माझी स्क्रीन शेअर करते. ब्रेस्ट फिडिंग वीक खूप महत्व आहे स्तनपानाचं, सगळ्यांना माहिती आहे. पण नेहमी सेशन सुरू करताना मला एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला आपण इंडिपेंडन्स म्हणजे 1940 किंवा त्या काळात होतो किंवा इंडिपेंडन्स नंतर पण आपल्याला ग्लोबल म्हणजे आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाले, त्यावेळेला आपल्याला 40 कोटी वगैरे अशी आपली लोकसंख्या होती. पण एवढ्या वर्षानंतर आज आपली 130 कोटी जनता आहे, तरी आपल्याला किती नोबेल पुरस्कार मिळाले. तर त्या हिशोबाने तो जर आपण पर्सेंटेज काढले तर हा विचार करण्यासारखा विषय आहे. आणि असं का झालं ह्यावर जर खोलात जर कोणी केलं तर प्रत्येक वेळेला आपण म्हणतो निवळ स्तनपान, निवळ म्हणजे 6 महिने फक्त स्तनपान द्यायचं. ही जी प्रोसेस आहे ती एवढी सुंदर आहे आणि अत्यंत उपयोगी बाळाच्या पूर्ण वाढीसाठी आहे. पण असं करत असताना इज दॅट इफेक्टिव्ह, म्हणजे निव्वळ स्तनपान आहे पण ती इफेक्टिव्ह आहे का, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि इफेक्टिव्ह नसल्यामुळं इतक्या वर्षात काय झालं, का मुलांचा IQ वाढला नाही, का वरचा फॉर्म्युला म्हणजे मी परवा गुजरातला गेले तर आम्हाला कळालं की 2 कोटीची तर महिन्याला उलाढाल फक्त फॉर्म्युला मिल्कची आहे. म्हणजे असं का घडलं. तर ते जर आपल्याला निवारण करायचं असेल आणि कुपोषणाकडे आपल्याला भारताला जाऊ द्यायचं नसेल तर स्तनपानावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ह्या वर्षीची एक खूप सुंदर थीम आहे. हा पूर्ण आपल्या भारताचा स्तनपानासाठीचा जो वाबा किंवा वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक काम करतं त्याच्यासाठीचा हा लोगो आहे. आणि या वर्षीची थीम आहे की प्रोटेक्ट ब्रेस्ट फिडिंग इट्स अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच की आपल्याला प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्याला ब्रेस्ट फिडिंग प्रोटेक्ट करायचंय. त्यासाठी नवीन कायदा सुद्धा आता खूप म्हणजे त्यांनी जोर धरलाय की जी लोक जे डॉक्टर्स फॉर्म्युला मिल्कला प्रेफरन्स देतील किंवा
आईला कारण नसताना तू फॉर्म्युला सुरू कर म्हणून सांगतील तर त्याच्यावर खूप मोठा ऍक्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यांना जेल होण्याची किंवा त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होण्याची या वर्षीपासून सुरुवात झाली आणि खूप छान तो कायदा आहे. तर हा जो स्तनपानाचा विषय त्याविषयी मी आज सगळ्यांना इथे सेशन देणार आहे. तर एक लॅन्सेट म्हणून सगळ्यांना माहिती असेल की लॅन्सेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च छापले जातात. तर त्याच्यामध्ये एक रिसर्चमध्ये ही लाईन आहे की स्तनपानातील दुधामुळे जग निरोगी, चपळ आणि समान बनते. खूप सुंदर लाईन आहे की म्हणजे निरोगी तर बनते, चपळ म्हणजे इक्वल, म्हणजे हे सगळ्यांसाठी सारखं आहे. त्यामुळे समानता येते की जे आपण डिस्क्रिमिनेशन बघतो वेगवेगळ्याचं जेंडर किंवा सेक्स त्याच्या रिलेटेड, तसं दुधामध्ये सुद्धा बघितलं जातं. पण सगळ्यांना जर स्तनपान मिळालं तर इक्वली लोक डेव्हलप होतील असं याला सांगण्याचा अर्थ आहे. त्यानंतर इथं खूप छान सांगितलं गेलं की म्हणजे जर स्तनपानाच्या माध्यमातून दरवर्षी खूप मातांचे आणि मुलांचे लो बर्थ वेट असेल किंवा त्यांची डेव्हलपमेंट झाली नाही तर ते मृत्यू होतात. असे साधारण 8,23,000 मृत्यू केवळ स्तनपान नीट मिळालं नसल्यामुळे आणि स्तनपान स्वतः आई देऊ शकले नसल्यामुळे 20,000 मातांचे दरवर्षी मृत्यू होतात. तर ते आपण फक्त आणि फक्त स्तनपान योग्य पद्धतीने केल्याने थांबवू शकतो आणि ही खूप मोठी फिगर आहे. सगळ्यांना माहिती आहे स्तनपानाचे महत्व का, तरी मला ही स्लाइड थोडीशी सांगावी वाटते कारण त्याच्यात मी दोन्ही टाकले, म्हणजे आईसाठी काय महत्व आहे आणि बाळासाठी काय महत्व आहे. मॅडमनी सांगितलंच आहे की फर्स्ट इम्युनायझेशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इतकी प्रतिकारक क्षमता आहे की ते बाळाला काहीही इन्फेक्शन होण्यासाठीच रोखण्यासाठी स्तनपान खूप महत्वाचं आहे. त्याच्या सोबतच अजून बरेच फायदे आहेत. सुरुवातीच्या 30 मिनिटाच्या आत तर सगळ्यांनी हा कन्सेप्ट ऐकला असेल की ब्रेस्ट क्रॉल म्हणजे जन्मल्या अर्ध्या तासाच्या आत लगेचच, म्हणजे आईचे काही सिझेरियन झाले असतील तर स्टिचेस टाकणे असतील किंवा बाळाला व्हिटॅमिन केचं इंजेक्शन देणं असेल, त्याच्या सर्वात आधी बाळ जर योग्य आहे त्याची नाळ कापल्यानंतर लगेचच आईच्या स्तनांवर ते ठेवलं जातं आणि ते नॅचरली म्हणजे अगदी त्याच्या पद्धतीने ते स्वतः आईच्या पोटाचा सपोर्ट घेऊन वरती जाऊन बाळ रांगत जाऊन व्यवस्थित आईचा स्तनपान करतं आणि ते खूप महत्वाचं आहे कारण त्याचे फायदे असे आहेत की बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर अत्यंत सावध असतं, अत्यंत ऍक्टिव्ह असतं आणि त्या ऍक्टिव्हनेसचा आपल्याला इथे फायदा करून घ्यायचा असतो. म्हणजे आईला स्तनावर करण्यासाठी निश्चितच त्याला फायदा होतो. त्यानंतर जितकं बाळ जवळ येईल तितकं ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स त्याला म्हणतात, म्हणजे की आपल्या जे 2 हॉर्मोन्स काम करतात, प्रोलॅक्टिन की जे दूध बनवण्याचं काम करतं आणि ऑक्सिटोसिन जे की बनवलेलं दूध पुढे नेण्याचं काम करतं. मग प्रोलॅक्टिन तर ऑलरेडी तयार झालेलं आहे शरीरात, 7व्या महिन्यापासूनच दुधाची प्रक्रिया सुरू झालेली असते, पण आता ते उत्तेजन येण्यासाठी, बाहेर येण्यासाठी बाळाचं आईला स्तनपान करणं फार महत्वाचं आहे आणि जितकं ते लवकर करेल तितकं आईचं बाहेर दूध येण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. त्यानंतर बाळाची प्रतिकार क्षमता वाढते, जो पीपीएच आपण ज्याला म्हणतो, कधी कधी म्हणजे पोस्ट पेंडियल हँड्रम कधी कधी आईला होऊ शकतो, म्हणजे डिलिव्हरी झाल्या खूप रक्तस्राव होतो, तर तो रक्तस्राव थांबण्यासाठी सुद्धा स्तनपानाचा उपयोग होतो कारण जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ते आईचं जे गर्भाशय आहे ते अंकुचित करायला मदत करतं आणि त्याने तिचा रक्तस्राव थांबतो. त्यानंतर आई जितकी बाळाच्या जवळ जाईल त्याला उबदार, म्हणजे सगळ्यांना KMC हा शब्द माहिती असेल की कांगारू मदर केअर, की कांगारू मदर केअर मध्ये काय होतं, आई जितकी बाळाच्या त्वचेचा संपर्क असेल त्याच्यामुळे एक ऊब तयार होते आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर आई व बाळामध्ये जिव्हाळा निर्माण होतो निश्चितच आहे, म्हणजे तिच्यामध्ये जी अटॅचमेंट आहे ती वाढण्यासाठी मदत होते. तर इथे एक स्लाइड आहे बघा, याच्यात वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या महिला आहे. तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की नक्की कोणत्या स्त्रीला मदतीची गरज आहे? जी वरती कोपऱ्यात आदिवासी महिला दाखवली तिला, की मध्यभागी जी मॉडर्न महिला दाखवली तिला, की इकडे जी एक निग्रो महिला दिसते तिला? तर याचं उत्तर निश्चित आहे की प्रत्येक महिलेला सपोर्टची गरज आहे, ब्रेस्ट फिडिंग सपोर्टची. कारण की ती शिकलेली असो, शिकलेली नसो, खेड्यातली असो, अमेरिकेतली असो, पण ज्या वेळेला ती स्तनपान करते त्यावेळेला तिला आतापर्यंत कोणीच शिकवलेलं नसतं की कशा पद्धतीने धरायचं, कशा पद्धतीने दूध पाजल्यानंतर तुला जास्त दूध येईल. या सगळ्या गोष्टी आज जवळजवळ 12 वर्ष आम्ही प्रॅक्टिकल लेवलवर अगदी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन ते शहरांमध्ये अर्बन स्लम मध्ये पण आम्ही काम करतो. तर प्रत्येक महिलेला सपोर्टची गरज आहे. हे एकदम म्हणजे एकदम हेच आहे की प्रत्येक महिलेला माहित नसतं की स्तनपान कसं करायचं योग्यरित्या.
त्याचे स्किल्स माहिती नसतात, तर त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला सपोर्टची फार गरज आहे. खूप वेगवेगळे फायदे आहेत ज्याच्यामध्ये की बाळाला म्हणजे काही जर संसर्ग होत असेल तो होत नाही. आणि बाहेरच्या दुधापेक्षा केव्हाही मी तर म्हणेल की म्हणजे प्रत्येक जण म्हणतो की हे स्वस्त आहे, तर इट्स नॉट स्वस्त किंवा म्हणजे इट्स आपण त्याला काय म्हणतो की अमूल्य आहे, ते स्वस्त नाही, का त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. असं ते आईचं दूध आहे. तर निश्चितच ते बाळाला आपल्याला देण्यावर भर करायचा आहे. आता खूपदा अशी समज असते की आई आजारी आहे तर मग ते बाळाला दूध द्यायचं का, तर डेफिनेटली द्यायचं. इव्हन कोविड सिच्युएशन मध्ये सुद्धा आई आपल्या बाळाला दूध देऊ शकतो. कारण की ज्या वेळेला आपण आजारी असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स असतात, रोगप्रतिकारक शक्ती असते, ती आपल्या पूर्ण शरीरात भिनलेली असते. आणि जर ते दूध जर बाळाने आईला दिलं तर ते वॅक्सिनचं काम करतं. सपोज आईला जुलाब झाला असेल, सर्दी झाली असेल आणि तिने जर बाळाला ते दूध पाजलं तर त्या सर्दी बऱ्या होण्यासाठी, जुलाब बरे होण्यासाठी जे प्रतिजैविके आपल्या शरीरात तयार होतात ते नॅचरली बाळाच्या पोटात जातात. हो, कदाचित बाळाला जुलाब पण होईल, सर्दी पण होईल, पण त्यातनं ते निश्चितपणे लवकर बाहेर येण्यासाठी बाळाला मदत होऊ शकते. सेम विथ द कोविड काळामध्ये जर आईला कोविड असेल तर ती निश्चितपणे आपल्या बाळाला दूध देऊ शकते. त्याच्या टेक्निक्स आहेत, त्याविषयी हा वेगळा कम्प्लीट विषय आहे. पण मी सांगते की तिने जर मास्क लावून किंवा एक्सप्रेस करून दूध काढून जर दूध दिलं तर बाळाला कोविड जरी झाला तरी तो त्यातनं एकदम सुरक्षित बाहेर पडू शकतो. आणि इट्स वर्क ॲज अ वॅक्सिन. त्याच्यानंतर प्रतिजैविकांमुळे नक्कीच बाळाला संरक्षण मिळतं. पांढऱ्या पेशी बाळाच्या शरीरात जास्त प्रकारे योग्य प्रकारे तयार होतात. ही खूप छान इथे स्लाइड आहे, तुम्हाला दिसत असेल का, एक बेबी आहे. जर सपोज माझा आवाज येत नसेल किंवा मध्ये स्क्रीन नसेल दिसत तर मला प्लीज इंटरप्ट करू शकता. दिसतं, व्यवस्थित दिसतं. ओके, थँक्यू सर. हे ब्रेस्ट फीड बेबी आहे, म्हणजे की तुम्हाला दिसेल की एकदम गुटगुटीत असं बाळ आहे. आणि त्याचे वेगवेगळे फायदे इथे दाखवण्याचा प्रयत्न ह्या स्लाइड मधनं केलेला आहे. तर सिंपल उदाहरण आपण आयक्यू पासून घेऊ शकतो. इथे आयक्यू आहे, वेगवेगळे आयक्यू आहे, माउथ आहे, एंडोक्राईन सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये जे बाळ आईचं भरपूर दूध पितं, एकदम योग्य पद्धतीने दूध येतं, त्याचा आयक्यू इंटेलिजंट कोएफिशियंट हा इतर बाळांपेक्षा 11ने जास्त असतो. त्याच्यानंतर जर म्हणजे बाळाचं माउथ आहे, तर जर बाळ लवकर आईचं दूध पिलं तर दाताला कीड लागणे, म्हणजे दाताला कीड लागत नाही. त्यानंतर दात एकदम व्यवस्थित प्रकारे येतात. त्याच्यामुळे लाळेचा जो संसर्ग आहे, बाळांना काही मध्ये म्युकस फॉर्म होतं आणि संसर्ग होतो, तो होत नाही, जो की बॉटल फिडिंगने होतो. आणि सक्लिंगमुळे त्याची पूर्ण जी तोंडाचे जे मसल्स आहेत ते डेव्हलप होतात. त्यानंतर जे बाळ आईचं दूध पितात त्यांना शक्यतो बालदमा पितात, म्हणजे काही दिवस पिणं वेगळं आणि निव्वळ स्तनपान 2 वर्षापर्यंत रेग्युलर इफेक्टिव्हली दूध पिणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर तसं जर केलं तर त्यांना बालदमा होण्याचे चान्सेस खूप खूप कमी असतात आणि निमोनिया होण्याचे पण चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर हार्ट आणि सर्क्युलर सिस्टीम मध्ये पण पुढे जाऊन पण ज्यांना डायबिटीस आहे किंवा याचे सुद्धा निष्कर्ष निघालेत की त्याचा त्रास हा कमी होतो. तसंच किडनी आहे, युरिटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, खूप छोट्या मुलांना UTI इन्फेक्शन होतात, त्यांना खूप आग होते आणि मग ते कधी कधी ऍडमिटला पण जाऊ शकतात. तर आईचं दूध इज अ बेस्ट आहे, या सगळ्या याला ते गुणकारी आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम छान होते. मला म्हणजे तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला जन्मतो, म्हणजे बाळ ज्या वेळेला डिलिव्हरी होतं त्यावेळेला बाळाच्या पोटात काहीच नसतं, फक्त थोडंसं जे आईच्या डिलिव्हरीचं जे पाणी आहे किंवा त्याच्या हाताचा जो म्युकोजा आहे जिथं लागलेलं ते जे त्याचं सिक्रिशन आहे ते फक्त बाळाच्या पोटात गेलेलं असतं. आणि आपलं जे आतडे असतात एकदम छोटेपणीचे, त्याच्यामध्ये छोटा 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 त्या आतड्यांमध्ये असा किंचित गॅप असतो आणि जो नॅचरल ज्या वेळेला आईचं दूध पोटात जातं तो हील होतो, म्हणजे तो हळूहळू हळू भरतो आणि ते एक कम्प्लीट लेअर त्याचा तयार होतो. मग वरचं काही जरी झालं तरी बाळाला, कारण आपल्या जो आतडे आहे त्याच्या लगेचच शेजारी आपल्या ब्लड कॅपिलरीज आहेत, म्हणजे त्याच्या खेटूनच, तर त्यामुळे जर त्याच्या त्या इंटेस्टाईन मध्ये जर छोट्या होल्स मधून जर काही जाण्याचा प्रयत्न झाला तर ते ब्लड कॅपिलरीज मध्ये जातं आणि पुढे जाऊन त्याचं इन्फेक्शन आणि ॲलर्जी होण्याची शक्यता असते. पण ज्या वेळेला जसं जसं आईचं दूध आत जातं तसं तसं ते इंटेस्टाईन एकदम छानपणे भरल्या जातं आणि आपण म्हणतो की पहिली शी होण्यासाठी पण मदत होते. पण त्याच्याऐवजी जर आपण कधी कधी मध चाटतात
कधी कधी सलाईन वॉटर दिलं जातं, कधी कधी फॉर्म्युला देतात जन्मल्या किंवा गाईचं दूध दिलं जातं. ही कोणतीही गोष्ट जर पोटामधून इंटेस्टाईन मध्ये गेली तर त्या ज्या छोट्या छोट्या ज्या त्या लाईन्स आहेत त्याच्यात त्या भरत नाही आणि ते डिरेक्टली ते बाहेर ब्लड कॅपिलरीज मध्ये जातं आणि त्याच्यानी पुढे जाऊन बाळाला खूप सिव्हिअर वेगवेगळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या ज्या मिथ्स आहेत आपल्याकडचे, मिथ्स आपण ज्याला म्हणतो की अंधश्रद्धा, गैरसमज की बाळाला आधी चाटण द्यायचं किंवा ह्या सगळ्या अंधश्रद्धा, आईचं दूध इज द बेस्ट आणि तेच फक्त बाळाच्या पोटात गेलं पाहिजे आणि ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. इथे पण खूप छान स्लाइड आहे. काही स्लाइड मला मराठीत म्हणजे करता आल्या नाही, त्याच्यामुळे पण मी एक्सप्लेन करते मराठीत, कारण ही खूप छान स्लाइड आहे ती होत नाही मराठीमध्ये कन्वर्ट. तर इथे वेगवेगळे हॉर्मोन्स दिलेले आहेत, ते तुम्हाला दिसतील. आता हे जे आहे हे सगळे अमायनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीन्स आहेत वेगवेगळे. सिस्टीन आहे, आयसोल्युसिन आहे, थायरॉक्सिन आहे, तर हे सगळे प्रकारचे प्रोटीन ह्या आईच्या शरीरात असतात. आपल्याला रोजच्या जीवनात साधारणपणे 40 जीवनसत्वांची गरज असते. तर एकमेव जगात पदार्थ आहे ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 40 पदार्थ मिळतात आणि ते म्हणजे आईचं दूध. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ जगात असा नाही की ज्याच्यामध्ये 40चे 40 न्यूट्रिएंट मिळतात. आणि इट्स अमेझिंग, म्हणजे हे गॉडनी क्रिएट केलेलं खूप सुंदर अशी देणगी आहे आणि ती निश्चित बाळापर्यंत पोहोचायला हवी. त्यानंतर इथे ट्रायग्लिसराइड्स आहेत, म्हणजे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत. हे बघा, ग्रोथ लेवल हार्मोन आहे. हे सगळं आईच्या दुधात आहे आणि इतका स्टडी केला जातोय की जे आईचं जे दूध आहे हे आपण काय म्हणतो ते जिवंत आहे, इट्स लाईव्ह. म्हणजे आपण जर एखादे जंतू आईच्या दुधात टाकले, म्हणजे आईचं दूध एक्सप्रेस केलं आणि जंतू टाकले, तर लिटरली ते जंतू खाऊन घेतल्या जातं ते दुधाकडनं. म्हणजे हे लाईव्ह आहे की बाळाला जर काही इन्फेक्शन झालं किंवा आईला जर काही झालं आणि जर तिथे दूध लावलं किंवा ते दूध बाळ मी घेतलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे हा खूप अमेझिंग स्टडी पुढे येतोय की आईचं दूध हे मिरॅकल आहे आणि ते डेफिनेटली बाळाच्या पोटात गेलं पाहिजे आणि तो त्याचा अधिकार आहे. इथे काही कंपॅरिझन मी दाखवले आहेत की काय. 1 मिनिट, माझ्याकडे थोडे ट्रेन येते तर 2 मिनिटं मी फक्त म्यूट करते. तर याच्यामध्ये कंपॅरिझन आहे म्हणजे गाईचं दूध, आईचं दूध आणि म्हशीच्या दुधाचं. तर आपल्याला आईचं दूध हे आईच्याच म्हणजे बाळासाठी आणि गाईचं दूध हे गाईच्याच बछड्यासाठी असलं पाहिजे, हे 100% सुनिश्चित केलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कंपोनंट असतात. आता इथे जे दिलेले आहेत कॅलरीज, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, तर हे बघा, ह्युमन मिल्क मध्ये फक्त 1.1 प्रोटीन आहे आणि काऊज मिल्क मध्ये 3.2 आहे. हे सगळं 100 ml मध्ये. तर इतक्या जास्त प्रोटीनची बाळाच्या किडनीला गरज नाही. बाळाची किडनी लोड घेऊ शकते. इथं तर म्हशीच्या दुधात 4.3 प्रोटीन आहे. तर बाळाच्या किडनी कोलॅप्स होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला फक्त आईचं दूधच देणं आवश्यक आहे. मानवी दूध नवजात मुलांसाठी एकदम पोषण. तर हे पौष्टिक घटक काय काय असतात, तर हे वेगवेगळे 4 प्रकारचे घटक असतात. पौष्टिक घटक, रोगप्रतिकारक घटक, मनोवैज्ञानिक घटक, आर्थिक घटक आणि शारीरिक. तर मी स्लाइड थोडक्यात घेते. कोलेस्ट्रॉम विषयी आपण बोलणार आहोत की जे पहिल्या 2 दिवसामध्ये जे पिवळा चिक येतो त्याला आपण कोलेस्ट्रॉम असं म्हणतात. तर तो अत्यंत घट्ट आणि तो अत्यंत सगळ्या न्यूट्रिएंटनी भरलेला असतो. त्याचा रंग येलो आहे, म्हणजे पिवळसर आहे. तर जेवढे काही जगात पिवळसर भाज्या असतील किंवा फळं असतील किंवा पदार्थ असतील त्याच्यामध्ये अजीवनसत्व सर्वात जास्त असतं. म्हणून कोलेस्ट्रॉल मध्ये अजीवनसत्व इतकं आहे. आणि अजीवनसत्व 3 प्रकारे काम करतं. एक तर ते आपल्या डोळ्यांसाठी छान असतं, आपल्या स्किनसाठी छान असतं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल हे बाळाला दिलेच गेले पाहिजे. आणि खूपदा कॉमन प्रश्न आहे की सुरुवातीला काय करतात की बाळ डिलिव्हरी झाल्या घरातले असतील डॉक्टर, ते आईचं म्हणजे कारण नसताना स्तनपान पिळून बघण्याचा प्रयत्न केला जातो, निप्पलला दाबण्याचा प्रयत्न केला, जिथं की दूध नसतं. दूध हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्याचं पूर्ण कुठे कशात दूध जास्त काळ्या भागामध्ये असतं. तर कोलेस्ट्रॉल हा अगदी 5 ml सुरुवातीला एका फीडमध्ये नाही, फक्त 5 ml, एक छोटासा चहाचा चमचा, आणि तितकं सुद्धा बाळाला पुरेसं आहे. हे एकदम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कारण नसताना बाटलीभर दुधाची गरज नाही. 1 चमचा दूध एका फीडला आवश्यक आहे आणि तितकं ते डेफिनेटली येणार. तुम्ही वरून मॅन्युअली एक्सप्रेस केलं तर ते दिसणार नाही, पण जर बाळ सकलिंग करत असेल तर निश्चित ते बाळाच्या पोटात जाणार. तर हा खूप मोठा गैरसमज आहे की दूध पिळल्या जातं, तुला दूध नाहीये असं म्हणून तिचा कॉन्फिडन्स कमी केला जातो आणि कोलेस्ट्रॉल पासून बाळाला वंचित ठेवलं जातं.
तर कोलेस्ट्रॉलचे फायदे आहेत की भरपूर अँटीबॉडी रिच आहे, त्याच्यात भरपूर रोगप्रतिकारक पर्गेटिव्ह म्हणजे हे लाईव्ह आहे. म्हणजे आपल्याला जर काही जॉन्डिस वगैरे बाळाचा व्हायचा नसेल तर जितकं आईचं दूध पाजलं तितका बाळाला जॉन्डिसचा म्हणजे कावीळचा धोका अत्यंत कमी आहे. ग्रोथ फॅक्टर्स आहेत, त्याच्यानंतर ते अजीवनसत्वारी भरपूर आहे. इथे खूप छान स्लाइड मी दाखवली की पहिल्या 24 तासात किती दूध येतं, 2 ml पासून ते 10 ml पर्यंत. फक्त लक्षात घ्या, म्हणजे एक फीड मध्ये म्हणजे जर सपोज आईने बाळाने एका बाजूने पाजलं तर साधारण 2 ते 10 ml पर्यंत दूध येईल. परत दुसऱ्या बाजूने पाजलं तर तितकं येईल. मग पुढच्या 24-48 आवर्स मध्ये ते 5 ml ते 15 ml होतं, मग 15 ते 30 ml होतं. असं करत करत ते दूध एका फीड मधनं वाढण्याचा क्षमता वाढत जाते आणि बाळासाठी ते पुरेसं आहे. हे छोटे छोटे आहे की आपण काय काय केलं पाहिजे. बरेचदा काय होतं की खूप उष्णता असते आणि मग लोक सांगतात की नाही आपण आता वरचं थोडंसं पाणी द्यायला पाहिजे. तर आवश्यकता नाही, कारण 70-80% दूध हे पाण्याचंच आहे. त्याच्यामुळे जितकं जरी उष्णता असेल किंवा काही असेल तरी पण आपण आईचंच दूध द्यायचं आहे. जे लोक म्हणजे जे कमी वजनाचे होतात, कमी आकाराचे किंवा कमी वजनाचे किंवा अर्ली डिलिव्हरी 7व्या महिन्यात वगैरे, तर त्यांना आपण दूध दिलं तर निश्चितपणे त्यांचं वजन वाढतं आणि त्यांचा डेथ रेट कमी होतो खूप प्रमाणात. तर अशा वेळेला आपण एक्सप्रेस करून आईचं दूध काढून ते बाळाला आपण वाटी चमच्याने देऊ शकतो. इथे आहे प्रोटीनच मी ते मात्रा दाखवली की काय फरक होतो तो. आणि हा फरक आहे फोर मिल्क आणि हँड मिल्क. म्हणजे आई जे सुरुवातीला दूध पाजते बाळाला जवळ घेतल्या तर ते थोडंसं पातळ असतं, प्रोटीन युक्त असतं. पण त्यानंतर जर तिने मागचं दूध पाजलं तर त्याच्यात हँड मिल्क आपण म्हणतो, घट्ट असं ते दूध असतं. दोन्ही दूध बाळाला देणं अत्यावश्यक. म्हणून आईने एकदा फिडिंगला सुरुवात केली 10-15 मिनिट एक बाजू पूर्ण पाजून झाल्यानंतर दुसरी बाजू ऑफर करायची आहे. कार्बोहायड्रेट मिळतात, प्रथिने मिळतात, बाळाला योग्य प्रकारचं आपण ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो की आजकाल त्याच्यावर फार विषय आहे की गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. तर आईच्या दुधामध्ये खूप गुड कोलेस्ट्रॉल असतं. DHA नावाचा जो फॅक्टर आहे तो पूर्ण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे जे बाळाचे न्यूरॉन्स बनतात, मज्जातंतू बनतात, त्याच्यातलं जे मायलिन शीट आहे ते बनण्यासाठी खूप अत्यंत आईचं दूध हे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात. त्यानंतर रोगप्रतिकारक घटक मी सांगितलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे रोगप्रतिकारक घटक आहेत, लिम्फोसाइट्स आहेत, त्याच्यानंतर IgT आहे, तर हे सगळं बाळाला आईच्या दुधातनं मिळत असतं. ही एक स्लाइड आहे ती मला तुम्हाला दाखवायची की डायरियाचं पर्सेंटेज. म्हणजे इथे खाली दिलंय की वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे ब्रेस्ट मिल्क बरोबर काही पाणी दिलं का, ब्रेस्ट मिल्क बरोबर काही दूध दिलं का, आणि ब्रेस्ट मिल्क दिलंच नाही, आणि इथे हे त्याचे पर्सेंटेज आहेत डायरियाचे म्हणजे जुलाब होण्याचे. तर जर आईचंच दूध फक्त बाळाला दिलं गेलं असेल तर फक्त 1% चान्स आहे की बाळाला कशाने तरी जुलाब होऊ शकतात. आईसोबत जर बाळाला वरचं पाणी दिलं गेलं तर 3.2% आहे, तरी पण कमीच आहे. पण आईसोबत जर गाईचं दूध दिलं किंवा म्हशीचं दूध दिलं किंवा बकरीचं दूध दिलं तर बाळाचे 13% चान्स डायरियाचे वाढतात. आणि जर आईचं दूध दिलंच नाही तर 17% चान्स बाळाला जुलाब होण्याचे वाढतात. म्हणजे हा खूप रिस्क आहे आणि एक जुलाबामधून पण बाळाला खूप वजन कमी होऊ शकतं. इथे पण खूप डिटेल स्लाइड आहे ही, मी थोडंसं पुढे जाते. काय काय बाळाच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. आणि ही खूप महत्वाची की जे स्तनपानामुळे 6 ते 23 महिन्यातले 50% मृत्यू दर कमी होतो. त्याच्यानंतर एक बाळांमध्ये सिड्स म्हणले, सडन इन्फंट सिंड्रोम, म्हणजे की अचानक मृत्यू होतात बाळ, गुटगुटीत बाळ असतात. त्याचं रिझन आतापर्यंत कोणाला समजलेलं नाही की बाळ एकदम छान असतं आणि दुसऱ्या दिवशी आई उठते तर लक्षात येतं तिच्या की बाळाची डेथ झालेली आहे. तर तिच्या अंगाखाली पण बाळ आलेलं नसतं, कशाचंच नाही, पण ते त्याला देर इज नो रिझन बिहाइंड इट, म्हणजे अजून ते पूर्णपणे सापडलेलं नाहीये. अशामध्ये सुद्धा जर आईचं दूध ती योग्य रीतीने देत असेल तर 36% आपण सीड्सचं प्रमाण कमी करू शकतो. त्यानंतर 50% डायरिया कमी करू शकतो, श्वसनाचे आजार 33% टाळू शकतो. म्हणजे खूप मोठं पर्सेंटेज आहे हे. आणि त्यानंतर वेगवेगळे प्रकारे, म्हणजे आता हे ज्या स्टडीज आहेत, 113 नंबर हा जो लॅन्सेटचा स्टडी आहे त्याच्यात असं दाखवलंय की पुढे जाऊन जी ओबिसिटी होते आपल्याला किंवा स्थूलता, ती 26% आपण पहिल्या 2 वर्षातच कमी करू शकतो. म्हणजे पुढचा विचार करायची खूप गरज आहे, कारण स्तनपान दिलं तर त्या लोकांमध्ये कदाचित म्हणजे फॉर्म्युला दिला तर डेफिनेटली दे विल गो फॉर द डायबिटीज, त्यानंतर किडनी आणि स्थूलता. पण जर आईचं दूध दिलं तर हे आजार निश्चितपणे कमी होतात. त्यानंतर डायबिटीसचा धोका कमी होतो, IQ वाढतो, रक्तापासून होण्याचं
काही आजार आहे ते पण कमी होतात. आता हा आईला फायदा आहे. तर आईचा जो कर्करोग आहे, स्तनाचा कर्करोग, तो प्रत्येक जितक्या वर्ष आई दूध पाजते तितक्या वर्ष 4% कमी होतो. हे खूप गमतीशीर म्हणजे कॅल्क्युलेशन आहे की ह्या वर्षी आईने दूध पाजलं तर 4 वर्षांनी धोका कमी झाला. पुढच्या वर्षी परत दूध पाजलं तर तिचा परत 4% कमी झाला. तिचे जर 2 बाळ असतील, तिने 4 वर्ष टोटल तिच्या आयुष्यात दूध पाजलं असेल तर 16% तिचा ब्रेस्ट फिडिंग कॅन्सरचा धोका कमी होतो. म्हणजे तिच्यासाठी पण हे फार अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर खूप लोकांना ओव्हरीजचा कॅन्सर होतो, तो 30% जर कमी होऊ शकतो. युरिनरी इन्फेक्शन कमी होतं. म्हणजे आईला पण खूप फायदे आहेत. तिचं सुद्धा डायबिटीस, आणि कारण दुधामध्ये चरबी असते, तर आई जर दूध पाजलं तिची एकदम योग्य प्रकारे शरीर मेंटेन होतं आणि बाळाला पण त्याचा फायदा होतो. हे आपण बघितले. कृत्रिम स्तनपानाचे दुष्परिणाम डेफिनेटली होणारच, कारण की जुलाब होतात, श्वसनाचे आजार वाढतात, ॲलर्जी होते, काही इतर आजार म्हणजे त्याला क्रॉनिक डिझिजेस म्हणतो आपण, ते होऊ शकतात. आणि आईच्या दुधामध्ये एक जादू आहे. म्हणजे आईचं दूध आईने कंटिन्यू ठेवलं तर परत पुढची प्रेग्नन्सी डिलेड होते, म्हणजे नॅचरली ती पुढे जाते. कारण आपल्याकडे जे प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे त्याच्यानी कन्सिव्ह व्हायला म्हणजे प्रेग्नेंट व्हायला प्रेग्नेंट होत नाही म्हणजे आई. तर पण जर तिने वरचं फॉर्म्युला वगैरे दिलं तर कदाचित 2ऱ्या-3ऱ्या महिन्यात पण तिचं लगेचच प्रेग्नन्सी राहू शकते. त्याच्यामुळे हा पण एक फायदा आईच्या दुधाचा आहे की डिलेड प्रेग्नन्सी होते. आता खूप महत्वाचं सांगणार की काय प्रोसेस आहे स्तनपानाची, म्हणजे कशा पद्धतीने आपण ज्याला म्हणतो की त्याची फॅक्टरी, आपण मिल्क फॅक्टरी म्हणतो, की इथे एक तुम्हाला खूप छान पिक्चर दिसत आहे. जर आपण सेक्शन घेतला आईचा म्हणजे ब्रेस्टचं जर सेक्शन केलं तर त्याच्यामध्ये असं आतमध्ये सगळं दिसेल. तर आधी मी फक्त तुम्हाला सांगते, हे जे ब्रेस्ट आहे, ह्या ज्या इथे आहेत हे ॲडिपोज टिश्यू आहेत, म्हणजे की ह्या फॅट, आपलं जे फॅट असतं ते. त्यानंतर इथे मिल्क डक्ट्स आहेत, म्हणजे दूध वाहिन्या आहेत. त्यानंतर हे जे आहे तर हे छोटं छोटं हे तुम्हाला इथे दिसतं ते या दूध स्रवणाऱ्या सेल्स आहेत. त्यानंतर दूध जिथून तयार झाल्यानंतर नलिकांमधून पुढे येऊन हे निप्पल आहे, इथून दूध येतं. तर तुमच्या इथे लक्षात येईल की निप्पलच्या भागामध्ये खूप कमी दूध असतं आणि एरिओलामध्ये सर्वात जास्त प्रमाण दुधाचं दिलेलं आहे. तर ही जी फॅक्टरी आहे इथे प्रोलॅक्टिन लेवल काम करतं आणि ऑक्सिटोसिन, म्हणजे इथे दूध तयार होतं, दूध वाहिनीमध्ये येतं आणि मग ते पुढे जाऊन बाळाला मिळतं. तर तयार झालेलं दूध बाहेर फेकण्यासाठी आपल्याला ऑक्सिटोसिनची खूप गरज असते. आणि ही काळा जो भाग आहे तिथे बाळाने पुश केलं पाहिजे, तरच दूध त्याला भरपूर मिळेल. जर निप्पल फीड करत असेल बाळ तर बाळाला फायदा होणार नाही, बाळ थकून झोपून जाईल आणि त्याला त्याचा फायदा होणार नाही. तर आणि हे टिश्यूज आहेत, तर जी एक समज आहे की ब्रेस्ट छोटे असेल तर दूध कमी येतं, असं काही नाही. सगळ्यांना सारख्याच मिल्क सिक्रिप्शन सेल्स असतात, बारीक असो किंवा जाड. सर मी 2 सेकंद म्यूट करते आणि माझी दुसरी स्लाइड लावते, तोपर्यंत ट्रेन जाईल. इथे आतापर्यंतच मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल की त्याचं सायन्स काय आहे आणि त्याचं कशा पद्धतीने स्तनपान केलं. तर याचे आम्ही खूप म्हणजे अनुभवानंतर एक असे आपण जसं म्हणतो ना हनुमान चालीसा, तसं हे स्तनपान 45 आहे की जे लक्षात जर हे पॉईंट ठेवले तर आईला खूप सोपं जाईल स्तनपान करण्यासाठी. अच्छा, तर आईने एकदम कम्फर्टेबल बसायला पाहिजे, पाठीला एकदम आरामशीर, कारण हे आईला कोणी सांगत नाही ती की अनकम्फर्टेबल असते, पुढे वाकून फीड करते. तर बाळाला तिने तिच्या जवळ घ्यायचंय, तिने खाली बसू शकते, फक्त पाठीला आधार द्यायचा. जर खुर्चीवर बसली आणि पाय मोकळे असेल तर थोडंसं ती खाली स्टूल किंवा उशी घेऊ शकते. त्यानंतर तिने खूप सैलसर खांदे सोडायला पाहिजे, म्हणजे ती खूप अनकम्फर्टेबल असते. आम्ही बघितलंय की, आणि त्यात 3 किलो 3.5 किलोचं बाळ ज्या वेळेला ती फीड करते तर तिला ते फार अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिला मदत करून जातात. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की तिने खूप अगदी सैलसर कपडे घालायला हवे, कारण जर ब्राचा आणि कशाचा जर दाब आला तर ब्रेस्ट फिडिंगचा फ्लो कमी होतो आणि गाठी होऊ शकतात. हे आईला थोडं आधी समजून सांगायला पाहिजे. बाळाला खूप कपड्यांमध्ये गुंडाळायचं नाही, कारण आपल्याला बाळाला फीड करायचंय, त्याला झोपवायचं नाहीये. तर ती कमीत कमी कपड्यांमध्ये बाळ तिच्या जवळ वासू द्यावं, म्हणजे बाळ व्यवस्थितरित्या दूध पिईल. त्यानंतर ज्या बाजूने बाळाला फीड करायचं त्याच्या दुसऱ्या बाजूने तिने व्यवस्थित रीतीने बाळाला धरायचं आहे. आणि आपण जशी पर्स पकडतो तसं बगलेत पकडून त्याला प्रॉपर त्याचा डोकं धरून त्याला स्तनांजवळ घेऊन यायचं आहे. आता इथे मी बाई
हे दाखवले की बाळाच्या अंगठ्याची स्थिती कशी पाहिजे. जे मस्टाईड बोन्स असतात आपले पाठीमागे जे बोन्स असतात, तर तिथे आईने व्यवस्थित तिचे दोन्ही हात बाळाला पकडायला पाहिजे आणि तिचा जो हाताचा आधार तो पूर्ण हाताचा बाळाला द्यायला पाहिजे. म्हणजे बाळाची मान, कारण काय खूपदा असं फिडिंग केलं जातं आणि आपल्याला कोणालाच आवडणार नाही की बाळाचा डोक्यावर प्रेस केलं तर बाळ मान हलू शकत नाही आणि अनकम्फर्टेबल बाळ होतं आणि दूध पित नाही. बाळाची स्थिती कशी पाहिजे, तर बाळ एकदा सरळ रेषेत असायला हवं. त्यानंतर हलकासा बाळाचा म्हणजे पोटाला दाब, आईच्या पोटाला बाळाच्या पोटाचा दाब असला की त्यांना बाळ जितकं जवळ येईल तितकं चांगलं आहे. नोज टू निपल म्हणजे ही जी पोझिशन आहे ही बेस्ट आहे, कारण तर बाळाने तोंड उघडलं तर बाळ पूर्णपणे आईचा खालचा काळा भाग तोंडात घेऊ शकतो. त्यानंतर हनुवटी जवळ पाहिजे म्हणजे आईला पकडायला मदत होते. आपण जसं वडापाव खाताना आपल्या बोटांची लेवल ही पॅरलल आपल्या बोटांची असते, तसेच आईच्या हातांची आईचे जे बोट स्तनाला पकडले तर ते बाळाचं जे जेवण आहे त्याच्या तोंडाच्या पॅरलल असायला हवी. म्हणजे जर बाळ साईड लाईनली आलं तर सी शेप मध्ये ब्रेस्ट पकडायचा, जर क्रॉस लाईन मध्ये आलं तर यू शेप मध्ये ती स्तनांना पकडून, कारण आपल्या जर कारण वडापाव जर आपण कमी केला नाही तर आपल्या तोंडात फिट होणार नाही. सेम विथ द ब्रेस्टची साईज जर आपण कमी केली नाही तर ती बाळाच्या तोंडात जाऊ शकत नाही आणि बाळ फक्त निप्पल फीड करतं आणि दूध येत नाही. सायंटिफिकरित्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की कशा पद्धतीने आई ब्रेस्ट पकडू शकते. व्ही आकारात पकडायचं नाही, कारण व्ही आकारात पकडल्या तर निप्पल फीड होईल. बाळाचा तोंड आळ होण्यासाठी आईने डेफिनेटली वाट बघायची आहे. थोडं आज झाला कीच 120 डिग्री, एवढं पण नाही. म्हणजे हे बघा, हे जे बाळाचं तोंड आहे ते 120 ऍक्टिव्ह अँगल आपण ज्याला म्हणतो, मोठा तोंड उघडलं की नक्की त्याचा फायदा होतो. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की जर निप्पलवर बाळाने फक्त फीड केला तर निप्पल सोर होतात, निप्पल क्रॅक होतात आणि आईला आणि बाळाला इन्फेक्शन होईल, बाळ पण कमी बारीक होईल. त्याच्यामुळे जर पूर्णपणे जर तोंडात खालचा काळा भाग असेल तर डेफिनेटली ती कम्फर्टेबल स्तनपान करू शकते. एक स्तन झालं की तिने चेक, शी हॅज टू चेक की माझं पूर्ण ब्रेस्ट संपलंय की नाही. त्यासाठी मॅन्युअल एक्सप्रेशन करून ती बघू शकते. जर खूप पातळ पाणी येत आहे तर तिने परत त्या साईडला फीड करायचं आणि जर कमी येत आहे तर मग ती दुसरी साईड बदलू शकते. पण डेफिनेटली दुसरी साईड द्यायचीच आहे, फक्त एक बाजूच फीड करायची नाही, कारण आतमध्ये हाइंड मिल्क असतं. आणि ढेकर काढण्याची ही तर तुम्ही बघायला एकदम सोपी पद्धत आहे. बसून बाळाला ढेकर काढायचा, कारण जर खांद्यावर झोपवलं तर बाळ झोपतं आणि बाळ दूध पित नाही. आई झोपते, बाळ झोपते, तर आपल्याला बाळाला जागवायचं आहे आणि याच्याने बाळ उठतं पण आणि एकदम प्रॉपरली सायंटिफिकरित्या ढेकर निघतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी की रात्री 10 ते 12 स्तनपान करायचं रात्रीचं, कारण प्रोलॅक्टिन लेवल रात्री जास्त असते, त्याच्यामुळे रात्री पण ती स्तनपान भरपूर करू शकते. तर अशा प्रकारे जर योग्य रीतीने जर स्तनपान केलं तर डेफिनेटली आईला आणि बाळाला निश्चित मदत होते आणि आपण कुपोषणामधनं बाळाला बाहेर काढण्यासाठी नक्की त्याचा मदत होते. हरिओम. ओम शांती. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. आय होप की हे लेक्चर तुम्हाला योग्य रीतीने कळालं असेल आणि त्याचा निश्चित फायदा होईल. सेशन थांबवते. धन्यवाद ताई. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. त्यानंतर आशाताई आभार प्रदर्शन करतील हरिओम ताई. शांतीपाठ झाल्यानंतर. हरिओम सर. भांडेपूरचे बोलतो ना. सर ऐकू नाही आलं मला. ऐकायला येतं का ताई? हा, आलं सर, आलं. मी डॉक्टर भांडेपूरचे बोलतो नागपूर. येस सर. हॅलो सर. हा, अतिशय उत्तम माहिती सांगितली की ते मी तर म्हणतो बरेच डॉक्टर लोकांना सुद्धा माहित नाही माहिती सर, नाही सर, म्हणून तर ते लॅक्टोजन स्टार्ट करतात. बिलकुल एकदम एक्सलंट माहिती. थँक्यू सर. इतकं डिटेल माहिती. आणि असं वाटतं की ही मेडिकल कॉलेजमध्ये जो आपलं ऑब्स्टेट्रिक डिपार्टमेंट आहे, लहान मुलांचं तिथे आणि लहान मुलांचं डिपार्टमेंट आहे, पेडियाट्रिक डिपार्टमेंट, तर इथल्या लोकांनाही अशा लेक्चरची आवश्यकता आहे. डेफिनेटली सर, डेफिनेटली. एकदम छान. इतकी बारीक माहिती कोणालाच नाही राहत. आपण सांगितलं की स्तनपान न दिल्यामुळे 20,000 मातांचा मृत्यू होतो, हे थोडंसं समजलं नाही कसं आहे सर. कारण काय होतं, पीपीएच जे आहे पोस्ट पार्टम 100 कधी कधी पीपीएच महिलांना होतं. हा,
तर ते त्याच्यामुळे काय होतं की आईला आणि शिवाय सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स किंवा बाकीचे जे आजार आहे तर ते होऊन तिचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. आणि खेड्यापाड्यांमध्ये आपण बघितलं तर अजून सुद्धा डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना इतकं ब्लिडिंग वगैरे होतं आणि त्यावेळेला काय केलं जातं, बाळाला लांब ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे ते म्हणजे मृत्यू होतात. तर ते आपण डेफिनेटली नुसत्या स्तनपानाने पण थांबवू शकतो सर. वा. बरोबर. एकदम छान. थँक्यू सर. कैलासवासी दादाच्या टिचकुले ह्या वर्गातर्फे आदरणीय आमचे फतेदादा आणि ठाकर दादा यांच्या मार्फत, त्याच्यानंतर आपल्या आशाताई म्हणे, त्याच्यानंतर आपल्या कांचनताई देशमुख यांच्या मार्फत आपल्याकडून ही माहिती मिळाली. खूप छान. खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. नमस्ते सर. हा नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे. हो. माझं नाव आहे डॉक्टर विलास सवाई. मी पनवेलला राहतो, नवीन पनवेल. आपले ओके सर. ठावकर साहेब राहतात, त्यांच्या बाजूलाच राहतो. माझं काम, मी संपूर्ण भारतामध्ये कुमारी माता आहे, विडोज आहे, अशा संकटात सापडलेल्या ज्या मुली आहे ते मुलं मी घेतो. 1,500 मुलं आजपर्यंत संस्थेने घेतली. आता माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस डिलिव्हरी आम्ही हॉस्पिटलला जातो आणि मूल जन्माला येतं तर ते मूल आम्ही ताब्यात घेतो. तर आता त्या बाळाला जर हे सगळ्या गोष्टीचा फायदा करून द्यायचा असेल, त्यांना आईचं प्रेम मिळू शकत नाही, आईचं दूध त्यांना मिळू शकत नाही, कारण की ती कुमारी माता असते. ज्यावेळेस ते बाळ मी आमच्या कस्टडीमध्ये घेतो, मग त्या बाळाला काय करायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे सर. थँक्यू. तर आपल्याकडे सायनला ब्रेस्ट मिल्क बँक आहे. आपण तिथे जाऊन अप्रोच होऊ शकतो. किंवा जर पॅरलल आम्ही 3 गोष्टी सांगतो की जर कोणी डिलिव्हरी झालेली जवळच एखादी असेल आणि शी इज विलिंग टू डू, की तिला तिचं स्तनपान द्यायचं असेल, तिला जर आपण कन्व्हिन्स केलं, तो दुसरा मार्ग आहे की म्हणजे दुसऱ्या बाळाला आपण डेफिनेटली त्या डिलिव्हरी झालेल्या आईचं दूध त्याला देऊ शकतो. तिसरी एक गोष्ट आहे की त्याला सकलिंग सप्लिमेंटरी म्हणतात, की जर एखादी माता तयार असेल त्या बाळाला दूध करायला तर आपण ते आधीपासून तिला थोडंसं ट्रीटमेंट इन द सेन्स त्याच्यासाठी काही टिप्स आहेत सर, की एखादी आईला म्हणजे मग ती आजी की असेल तरी पण ती तिच्या त्या बाळाला दूध देऊ शकते. म्हणजे तिथली जर कोणी लेडी असेल आणि तिला जर दूध द्यायचं असेल बाळाला आणि तिचं जरी डिलिव्हरी झालेली नाही, काही नाही, पण आपण काही टेक्निक्स वापरतो की ज्याच्याने ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि ते प्रॉपरली बाळाला दूध देऊ शकतात. तर अशा गोष्टी आपण करू शकतो. पण जर तिथे कुठे त्याच हॉस्पिटलमध्ये जर एखादी डिलिव्हरी झालेली आई असेल तर तिला आपण काही महिने अप्रोच होऊ शकतो. हा पहिला सोपा मार्ग आहे. किंवा मग सायनमध्ये जी ब्रेस्ट मिल्क बँक आहे तर तिथे पण आपण अप्रोच होऊ शकतो. थँक्यू. हरिओम. हरिओम. मी लक्ष्मण शेलोकर, पुणे. येस सर. हॅलो सर. मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की बाळ जन्मल्या त्याला दुसऱ्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पोचवलं जातं, त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं. अशा वेळेस त्या बाळाला आईचं दूध मिळत नाही. मग ते बाळ आपण 2-3 दिवसानंतर किंवा 4-5 दिवसानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मग आईच्या ताब्यात देतो. मग तो जो 4-5 दिवसाचा गॅप आहे, त्या बाळाला दूध मिळत नाही आईचं, तर अशा वेळेस त्या बाळाला काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? तर डेफिनेटली होऊच शकतो. त्याचा परिणाम म्हणजे त्याला कावीळ होते, बाकीचे आजार होतात. तर तसं करण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण एक्सप्रेस करू शकतो, मॅन्युअली एक्सप्रेस करून आईचं दूध. माझ्या घरातली घटना आहे. माझ्या नंदेच्या म्हणजे सुनेची डिलिव्हरी झाली, बाळाचं ऑक्सिजन कमी झाल्यामुळे बाळ आयसीयूत ऍडमिट होतं. मी प्रॉपर तिचं एक्सप्रेस केलं दूध छानपैकी. सुरुवातीला 5-10 ml दूध निघालं, ते बाळाला दिलं. त्यांना म्हटलं नो फॉर्म्युला, काहीच आवश्यकता नाही सर. आणि आई जर तिथे शेजारी असेल तर ती 2 मिनिटासाठी बाळाला घेऊन फीड करू शकते. बाळ अगदीच वेंटीवर असेल किंवा त्याला ऑक्सिजनचा खूपच त्रास होत असेल तर ते आईचं दूध एक्सप्रेस करूनच द्यायचंय त्यांनी. फॉर्म्युला आणि बाकीच्या दुधाची आवश्यकताच नाहीये. आणि शी कॅन एक्सप्रेस एकदम छान रीते दूध निघू शकतं बाहेर एकदम व्यवस्थित. दुष्परिणाम होणार ना सर, कारण बाळाला कन्फ्युजन होतं. कारण त्यांना काय केलं जातं, बाहेरचं दूध दिलं जातं आणि सकिंगची प्रॅक्टिस राहत नाही. त्याच्यामुळे आईला खूप त्रास होतो, तिला गाठी होतात आणि बाळ कडक दूध झाल्यामुळे ते बाळ ओढू शकत नाही आईचं स्तन. त्याच्यामुळे दोन्ही नंतर सेटल होतं, पण ते 4 दिवस त्याचे वाया जातात महत्वाचे. मग काही दवाखान्यामध्ये सोय नसते त्याची, दुसऱ्या असते सर. हॉस्पिटलमध्ये त्याला हलवलं जातं. अशा वेळेस मग काय करणार?
किती डिस्टन्सवर आहे ते बघायचं, तिथून जवळच आईला आपण हे करू शकतो. किती साधारण आजकाल जवळच हॉस्पिटल असतात, म्हणजे खूप लांब नसतात. आणि आई शिफ्ट होणारी असेल तर आईला त्याच्यासोबत शिफ्ट करायचं. म्हणजे माझं स्वतःचं सिझेरियन होतं, तरी पण मी शिफ्ट झाले तिथे जवळच ते एक छोट्याशा रूम मध्ये, कारण की शिफ्ट होऊ शकते आई. काही ठिकाणी अशी सोय नाहीये ना, 2 ते 3 किलोमीटरचं हा सर, अंतर. एक्सप्रेस करायचं, एक्सप्रेस आपण करूच शकतो आईचं दूध. आणि अगदीच पर्याय नसेल तर मग पण त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणजे अगदीच नाहीच करू शकत अशा वेळेला गोष्ट वेगळी, पण पॉसिबल मार्ग जेवढे असतील तिला शिफ्ट करण्याचे, तिचं दूध, कारण जर दूध एक्सप्रेस केलं तर 6 तास आपल्या रूम टेम्परेचरला राहतं. त्याच्यामुळे 6 तासाचं डिस्टन्सवर तर बाळ कदाचित एवढ्या लांब नसेल, तर नक्कीच ते दूध तिला आपण तिथपर्यंत बाळाला पोहोचवू शकतो. ओके, थँक्यू. येस सर, येस सर. हरिओम ताई, मी अर्पिता बोलते पनवेलून. हॅलो मॅम. खूप छान माहिती सांगितली आपण. मला प्रश्न तर नाहीये, कारण माझे पोरं आता झाले 12 आणि 15 वर्षाचा झालाय. पण एक छोटासा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा माझा छोटावाला महिनाभराचा होता, मला कंजक्टिव्हायटिस झालं होतं. तर म्हटलं तर मला झालंय तर नॅचरली तर इतक्या जवळ पोरगा असणार तर त्याला होणारच ना. पण माझ्या सासूबाईंनी म्हटलं की नाही, तू दूध पाजताना तुझं दूध त्याच्या डोळ्यात टाक. तर मी तसंच सतत 3 ते 4 दिवस केलं आणि खरंच त्याला डोळे आले नाही. तो बिलकुल सेफ राहिला. तर हाच एक छोटासा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता. खूप छान, खूप थँक छान. यू व्हेरी मच. आपण जे सांगितलं ना की इन्फेक्शन होतं पोरांना, पण ते हो. दुधानी म्हणजे आईच्या दुधाने खरंच नाही झालं त्याला. नक्की Thank you. नक्की, येस. आपण सगळ्यांनी मिळून प्रमोट करायचंय दूध, म्हणजे एकदम फॉर्म्युलाला नो फॉर्म्युला, एकदम फॉर्म्युला द्यायचाच नाही बाळांना. इट्स व्हेरी डेंजरस. आणि किती शुगर आहे त्याच्यामध्ये, बापरे, फॉर्म्युला मध्ये. थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. येस येस. नमस्कार मॅडम. हॅलो, हरिओम. हा बोला मॅम. हा, मी सुनीता दांडेकर बोलते भंडाऱ्यावरनं. मला एक प्रश्न होता मॅम, की बाळाला आपण जी घुटी देतो म्हणजे ती द्यायची की नाही, आणि सुरुवातीला ज्या फर्स्ट डे ला आपण त्याला कोणी शहद साठवतात ते तुम्ही बोलले होते, तर हो. ते अयोग्य का आहे त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. आणि घुटी किती महिन्यानंतर द्यायची किंवा द्यायची की नाही, हा माझा प्रश्न होता. कॉमन प्रश्न आहे आणि फील्डमध्ये आम्हाला सतत येणारा प्रश्न आहे. गुटीमध्ये काहीच नसतं. पहिली गोष्ट, गुटी का द्यायची हा प्रश्न आहे, कारण आईच्या दुधामध्ये मी तुम्हाला सांगितलं 40 प्रकारचे जीवनसत्व आहे. आणि गुटीचा दुष्परिणाम काय आहे, आपण जे गुटीनी करतो तेच परत थोड्या वेळाने करतो, परत तेच चाटतो, तर त्याच्यानी बाळाला जुलाब होण्याची दाट शक्यता आहे. आईचं दूधच अमृत आहे, अमृतापेक्षा गुटी तर अमृत नाहीच आहे ना. तर पण आईला दूध कमी येत असेल तर मग त्याचं नाही, ते असं तुम्ही कसं जज करू शकतात आईला दूध कमी येतं? कारण रडतो आणि तो रडतो, त्याला सारखं सारखं म्हणजे तो म्हणजे काही खायची इच्छा करतो, म्हणजे करत बसतो असं. तर कारण ना ते मी तुम्हाला सांगितलं की आईला टेक्निक शिकवा. निप्पल फीड जर बाळाने केलं तर आतलं दूध बाहेर जाणार नाही. आणि 2-3 महिन्यानंतर कंप्लेंट्स येतात की अशा केसमध्ये तुम्ही माझा नंबर नोट डाऊन करा, की ज्यांना फिडिंग प्रॉब्लेम आहे. बाळ रडतं म्हणजे बाळाला दूध मिळत नाही असं नाही, कारण बाळ रडायच्या आतच खरं आईने त्याला हंगर क्यूज म्हणतात, म्हणजे थोडीशी लाळ येणे, तोंडात बोटं घालणे, हे बाळाचे भुकेचे संकेत आहेत. त्यावेळेला जर बाळाला दिलं तर डेफिनेटली, आम्ही अशा मदर आहे की ज्यांनी बाळ अडॅप्ट केले, म्हणजे बाळ आपण दत्तक घेतले, अशा आयांना सुद्धा दूध आम्ही आणलं. तर ह्या तर जन्मदेत्या आया आहेत, तर त्यांना डेफिनेटली दूध येणार. फक्त आपले जे काही तिचे जे टेक्निक चुकत असेल तर टेक्निक क्लिअर करायचे, आणि त्याने ती भरपूर तिला दूध येईल आणि बाळाला आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट, मध जे आहे त्याच्यामध्ये काही कंटेंट येतात, तर मला त्याचं नाव नाही, पण देट लीड्स टू पॅरालिसिस पण बाळांना होऊ शकतो. म्हणून अशा काही गोष्टी आहेत ना की त्या बिलकुल बाळांना द्यायच्या नाही. किंवा काजळ डोळ्यात घालणं असेल, मधासारख्या गोष्टी, त्याच्याने जुलाब होतात. तर हे त्याच्यानंतर ते शिसेने पॅरालिस होऊ शकतं. तर ह्या गोष्टी शक्यतो बाळासोबत करायच्या नाही. तुम्हाला बाहेर काय लावायचं लावा, आत पोटात किंवा शरीरात नाही गेलं पाहिजे. आणि गाईचं दूध नाही द्यायचं मॅम. मग आता 7 महिन्याचं बाळ झालेलं आहे बेबी, तर आपण त्याला आता पुढचं म्हणजे आपल्याला म्हणतात किंवा वरचं त्यांना जेवण वगैरे द्या वगैरे, म्हणजे हा मॅम, हा सेपरेट विषय आहे. पूरक आहारावर जर मला कधी चान्स मिळाला तर खूप सुंदर माझ्याकडे स्लाइड्स आहे. पूरक आहार कसा द्यायचा, किती घट्ट द्यायचा, किती वेळा द्यायचा, का द्यायचा. तर पण डेफिनेटली 6 महिन्यानंतर पूरक आहार द्यायचा. पण पूरक आहार द्यायचा याचा अर्थ गाईचं दूध द्यायचं नाही. त्याच्यामध्ये असंख्य प्रकारे जे आपण पूरक आहारात घट्ट देऊ शकतो. कारण आईचं दूध तुम्ही 2-3 वर्षापर्यंत पाजा, काही प्रॉब्लेम नाही. 1 वर्षापर्यंत तर वरच्या दुधाची कशाचीच गरज नाही. 1 वर्षानंतर तुम्ही गाईचं दूध सुरू करू शकता. पण 6 महिन्यानंतर आईचंच दूध ठेवायचं. जे काही तुम्ही बनवता त्याच्यात आईचं दूध टाकायचं. तो हा सेपरेट खूप छान टॉपिक आहे. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी पण मी तुम्हाला गाईड करेल डेफिनेटली.
थँक्यू मॅम. येस येस येस. जलमले मधाचं चाटण देतात. नाही ना कशासाठी? सर, ते नाही ना. बरोबर ते आहे. आता ते काय आपल्यामध्ये आपण म्हणतो की कधीतरी चालत आलेले परंपरा किंवा आपण इट्स अ मिथ सर. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, हे मिथ आहे, ही अंधश्रद्धा आहे. खूप ठिकाणी पहिलं पिवळं चीक देत नाही, तर ती अंधश्रद्धा आपल्याकडे कॅरी झाली आणि ती अक्षरशः आपण सायंटिफिकरित्या त्याचा विचार न करता ती पुढे तशीच कॅरी ठेवली. तर आईचं दूध असताना त्या मधाची आणि गुटीची काय आवश्यकता आहे? आईचं दूधच आता तुम्ही आपल्या याच्यातच अमृत आहे. अमृत आपल्या समोर असताना अमृत महत्वाचं की मध महत्वाचं? शेवटी अमृत ना. थँक्यू. ओके सर. सर याचा स्क्रीनशॉट मिळेल का मला? आपण जे बोलतोय त्याचा एखादा स्क्रीनशॉट जर कोणी काढला असेल तर फॉर माय डॉक्युमेंटसाठी. मिळेल ना व्हिडिओ सगळं. भेटणार आहे. हा? व्हिडिओ तयार करून भेटणार आपल्याला. अच्छा तयार अच्छा करून. अच्छा अच्छा ओके. ठीक आहे सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हो हो बोलतो सर. विचारा. आपल्याला सर्वात आधी जे सवाई दादांनी जो प्रश्न विचारला होता की नाही, ज्यांचे मदर्स नाही आहेत त्यांच्या मिल्क विषयी, हो. तर असं आपण ऐकतो की सर्वांचं ब्लड ग्रुप वेगळं वेगळं आहे, परंतु सर्व मातांचं दूध एकसारखं आहे. यावरून आपण जे सांगितलं हे एकदम छान गोष्ट आहे येस येस. की ब्लड ग्रुप जरी वेगळं असलं तरी मातांचं दूध एकसारखं आहे. कंटेंट सेम. बरोबर. हा नंतर लक्ष्मण दादांनी जे एक प्रश्न विचारला होता की बाळ जर ICU मध्ये असेल तर मातेचं दुधाचं कसं, तर ते व्यवस्था केली जाते की मातेचं दूध एक्सप्रेस करून ते सिस्टम साठी येतात. हा तिसरा गोष्ट असं आहे की एक मीठ आपण आता शहदाविषयी विचारलं होतं, सुनीताताईंनी विचारलं आणि गुटीविषयी, परंतु याच्याही अगोदरच काही असं होतं की शहदही मिळत नव्हतं, त्यावेळी गुळाचं पाणी देत होते, कापसाच्या बोळ्याने गुळाचं पाणी देत होते. तेही एक मिथच आहे असं मला वाटतं. हो 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 मिथच आहे. आणि बाळासाठी घातक मिथ आहे एकदम. बाळाच्या पोटात मी सांगितलं ना, इंटेस्टाईनचं सांगितलं होतं. तुम्ही डॉक्टर आहात तर ते कॅपिलरीज मधनं बाहेर जाऊन त्याला इन्फेक्शन होऊ शकतं लगेचच. म्हणजे ते सील्डच नाही होणार. ते आपले इंटेस्टाईनचं जे लेअर आहे ते त्याच्या आईचं दूध पाहिजेच सर लगेचच. ठीक आहे, धन्यवाद. बोलायचं का अंजली ताई? नाही मॅडम, मी बोला. अंजली बारके बोलते भंडाऱ्याहून. माझा प्रश्न बोला. होता पण आता प्रश्नांमध्येच मला माझं उत्तर मिळालं. ओके छान थँक्यू. माहिती सांगितली. हो, कारण की बरोबर आहे ना, आता ज्या वर्किंग वुमन आहे 2 वर्षापर्यंत फिडिंग करायचं हो. म्हणतात, तर जर हो. दुपारी वगैरे त्यांना द्यायचं असलं तर 6 तास दूध आपण प्रिझर्व करू शकतो ना. येस येस. आणि फ्री त्याच्यासाठी एक तुम्ही ना जर कोणाकडे आता स्मार्टफोन असेल तर एक युट्यूबला आमचा IIT सोबत चॅनल आहे, हेल्थ स्पोकन ट्युटोरियल. त्याच्यावर हे सगळे आम्ही व्हिडिओज केलेले आहेत की आता ज्या स्तनपान कसं करायचं, दूध कसं वाढवायचं, म्हणजे फिजिकल मेथड की दूध आपण कसं वाढवू शकतो आईचं. त्यानंतर आता तुम्ही जे म्हणाला कप फिडिंग कसं करायचं, एक्सप्रेस कसं करायचं, ते पण टेक्निक आहे. आता मला इथे खूप कमी वेळ आहे, नाही तर मी तुम्हाला टेक्निक्स पण शिकवलं असेल की कोणत्या टेक्निकनी दूध काढायचं. तर ह्या सगळ्या छोटे छोटे व्हिडिओज आम्ही बनवले. तर मी चॅटबॉक्सवर त्याचं चॅनलचं नाव लिहिते, हेल्थ स्पोकन ट्युटोरियल. यू कॅन सबस्क्राईब. 22 लँग्वेजेस मध्ये आम्ही व्हिडिओज केले IITने आणि कोरकू मध्ये पण आम्ही प्रयत्न केलाय की तो करायचा. तर ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तिथे मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये, गुजरातीमध्ये असंख्य भाषांमध्ये ते ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. मी इथं चॅटबॉक्सवर टाकते, तर प्लीज तुम्ही हे करा. ओके मॅम. आणि त्याच्यामध्ये त्या जर ताई म्हणाल्या की त्यांना वरचं पूरक आहार द्यायचा, त्याच्या पण रेसिपीज मी तिथे टाकल्या ऍक्च्युअल दाखवल्या. तुम्ही ते आणि करू शकता. 6 तास आपण जे ठेवतो ते रूम टेम्परेचरवर ठेवायचं ना, फ्रीजर मध्ये नाही ठेवायचं ना, फ्रीज मध्ये. रूम टेम्परेचरला 6 तास राहतं. फ्रीजचा जो फ्रीजर मधला आतला कप्पा आहे तिथे ते जवळजवळ 24 तास राहतं. आणि प्रॉपर जर फ्रीजर असेल तर ते 2 आठवडे पण दूध राहू शकतं. मग ते काढल्यानंतर थोडंसं पाणी गरम करून त्याच्यात ते कंटेनर ठेवायचं, हलवायचं कारण साय वरती येते. आणि ते रूम टेम्परेचरला झालं की बाळाला देऊ शकतात. आईचं दूध गरम वगैरे करायचं नाही. गरम पाण्यात ते वरून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून हे होतं. तर फ्रीजच्या म्हणजे दरवाजात नाही ठेवायचं, आत फ्रीजर मध्ये ठेवू शकता दूध तुम्ही. म्हणजे तुम्हाला 24 तास 48 तास द्यायचं असं ते एकदम छान रित्या राहतं. फक्त जर लाईट वगैरे गेली तर चेक करा.
पटकन काढून ते लगेच वापरायचं आहे. आणि मॅन्युअल एक्सप्रेशन करायचं, बिलकुल हे पंप वापरायचा नाही, नो पंपिंग. आणि खूपदा काय करतात की डॉक्टर्स आहेत इथे, त्याच्यामुळे फ्लॅट निप्पल असतात किंवा इन्व्हर्टेड निप्पल असतात, तर अक्षरशः सिरिंज वापरून ते बाहेर खेचल्या जातात. इट्स व्हेरी पेनफुल. तर काहीच गरज नाही, निप्पल मधून नाही, आपल्याला खालच्या काळा भागातनं दूध येतं, तर तो पोर्शन आपल्याला बाळाच्या तोंडात टाकायचा. निप्पल फ्लॅट असो इन्व्हर्टेड असो, दॅट इज नो प्रॉब्लेम. आणखी एक प्रश्न मॅडम, की आधीच्या काळात पहा लवकर डिलिव्हरी व्हायच्या, तर ते बाळांना त्यांच्या आजी फिडिंग करायच्या. तर ती पद्धत काय, म्हणजे ती चुकीची आहे ना? चुकीची इन द सेन्स, ज्या वेळेला आईचा मृत्यू होतो किंवा आई सिव्हिअर आजारी आहे किंवा ती कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आहे, ती निघून काहीतरी झालंय, तर त्यावेळेला ही टेक्निक बरोबर आहे. पण जर आई आहेच तर दुसऱ्या कोणी द्यायची गरज, पण आई खूप आजारी आहे म्हणजे बेडरिडन आहे आणि किंवा तिचा डेथ झाला, तर अशा वेळेला डेफिनेटली आजी देऊ शकते, कारण एकदा द्यायला लागलं की ते आपोआप दूध येतं. तर ते नॅचरल फिलिंग्सनी दूध, ऑक्सिटोसिन तयार झालं की दूध यायला सुरुवात होते. अच्छा, म्हणजे कुठल्याही वयात जर फिडिंग करतो म्हटलं तर ते आपोआप नॅचरली यायला लागतं, म्हणजे त्यात काही स्त्रीवर काही परिणाम नाही होत का त्याच्यामुळे? नाही, काही नाही होत. उलट मी सांगितलं ना, कॅन्सरचे चान्सेस कमी होतात, उलट ब्रेस्ट कॅन्सरचे. आवश्यकता असेल तर पण त्यासाठी प्रॉपर टेक्निक्स वापरल्या जातात. असं लगेचच फीड केलं दूध येत नाही, त्यासाठी काही स्टेप्स वापरल्या जातात. गरज पडल्यास काही प्रकारच्या मेडिसिन्स दिल्या जातात, तर ते फार सायंटिफिकली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं जातं, एक्सपर्ट्सच्या मला म्हणायचंय. थँक्यू. मला खूप छान वाटलं, मी एवढ्या छान परिवाराला भेटले आणि माझी ओळख झाली. आता आमचे तर मुलं मोठे झाले, आपण कोणाला आपण सांगताना ह्या सगळ्या गोष्टी नक्की. हो, मग नक्कीच सांगायचं आहे ना, हे नॉलेज आहे, हे स्प्रेड करायचंच आहे. थँक्यू. पण जो फोन नंबर जो दिला ना, तर तो दुसरीकडेच लागतो, नवीन नंबर द्या. माझा का? हा, शेवटी 123 आहे ना? नाही सर, 50 नंबर आहे. मी माझा नंबर इथे टाईप करते सर. तो मी लावला होता पण दुसरीकडेच लागला. नाही सर, माझा 50 शेवटी 50 आहे. येस, नमस्ते मॅडमला बोलायचंय. येस बोला, माझा नंबर टाकलाय मी इथे. मी मंगला ढहाके, भंडारा. ओके. आतापर्यंत जी माहिती मिळाली ना, खूप छान मिळाली. आणि you. माझा मुलगा पण डॉक्टर होता, त्याच्यामुळे पूर्ण माहिती होती मला. घुटी वगैरे द्यायची नाही हे सुद्धा माहिती होतं, पण आज पुन्हा ती नव्याने माहिती मिळाली. खूप छान वाटलं आपली माहिती ऐकून. येस, थँक्यू. तुम्ही एवढ्या उत्सुकतेने माझं ऐकतायत ह्या एज मध्ये, पण त्याचं मला फार कौतुक वाटतं विशेष. आणि नक्कीच तुमच्या ज्या मुली असतील, सुना असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती कळवा, त्यांना त्याचा फायदा होईल. आणि ऍक्च्युली ही माहिती आहे ना, प्रेग्नन्सीत दिलं की आईला सोपं जातं ह्या सगळ्या, कारण डिलिव्हरी नंतर तिला थोडस डिफिकल्ट. खूप छान. येस, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचंय? अजून काही प्रश्न जर नसतील तर डॉक्टर आशाताई माने यांना आपण विनंती करूया प्रदर्शनात, त्यानंतर आपला शांतीपाठ होईल. डॉक्टर आशाताई माने आपलं प्रदर्शन करतील. संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक 31 ऑगस्ट असा साजरा होतोय. आणि आज 2 तारीख आहे ऑगस्टची. आपल्या भाग्य आहे की आपल्याला अशा प्रकारचं ब्रेस्ट फीडिंग वर मार्गदर्शन करण्याकरता आपल्याला त्या मास्टर ट्रेनी ज्या आहेत, त्या स्वतः मास्टर ट्रेनी आहे ब्रेस्ट फिडिंगचं हे द्यायला. फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत त्यांना ते ट्रेनिंग देतात आणि जवळपास 2000च्या वर फ्रंटलाईन वर्कर्सला त्यांनी आजपर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. अशा अनुभवी रिसोर्स पर्सन आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि या वर्षीचा वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंगचा वीकचा विषय आहे प्रोटेक्ट ब्रेस्ट फीडिंग अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आपल्याला स्तनपानाचं सुरक्षितता मिळण्याकरता आपली सगळ्यांची काय आहे, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मला आज अत्यंत आनंद झाला की पुरुषांनी सुद्धा याच्यामध्ये फार चांगल्या रीतीने पार्टिसिपेट केलेलं आहे. तर ही फक्त
मातेची जबाबदारी नाही आहे, ही फक्त डॉक्टरची जबाबदारी नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण अशा वेळेला, हा इतका क्रिटिकल वेळ असतो की अशा वेळेला आपण सगळ्यांनी ती जबाबदारी स्वीकारायची आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि बरोबर काय आहे ते समजून घ्यायचं, ते फार महत्वाचं आहे. तर असं सगळं ज्ञान देण्याकरता आपल्याकडे आज दीपालीताई आल्यात. त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली की ब्रेस्ट फिडिंग का आवश्यक आहे, मातेला का आवश्यक आहे, बाळाला का आवश्यक आहे, ते कशा त्याची चालीसा त्यांनी सांगितला, ब्रेस्ट फिडिंगचा चालीसा त्यांनी सांगितला. आपण जरा घाईने ऐकला, पण आपल्याला तो उपलब्ध होऊ शकण्याकरता त्यांनी आपल्याला ती लिंक पण दिलेली आहे. आणि अशी सुंदर माहिती त्यांनी आपल्याला फार सायंटिफिक आणि फार ब्रेस्ट फिडिंगचे काय फायदे आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला सांगितली. याच्यामुळे आपण माता आणि बाळ या दोघांचाही मृत्यू कसा वाचवू शकतो, त्या बाळाचं आपण फ्युचर कसं चांगलं करू शकतो, त्याची वाढ आणि विकास कसा चांगला ठेवू शकतो आणि त्याला पुढचे धोके होणार नाही याच्याकडे आपण याच्यासाठी आपण ब्रेस्ट फिडिंग का दिलं पाहिजे, पुढचे धोके म्हणजे पुढच्या आयुष्यात त्याला कुठच्याही प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स यायला नको, आणि म्हणून त्यांनी आपल्याला फार महत्वाची आज माहिती दिली आहे. आणि आपण जरी डायरेक्टली रिलेटेड नसलो तरी इनडायरेक्टली कुठेतरी अशा प्रकारचे व्यक्ती आपल्या संपर्कात असतात, तेव्हा आपली जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. दीपालीताईंनी फार सुंदर माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते. आणि ही विद्यार्थिनी माझी नाही आहे, माझ्या विद्यार्थिनीची विद्यार्थिनी आहे, तेव्हा मला खूप तिचं थँक्यू. वाटतं. आणि तिने नात म्हणूया तुमची. येस, नक्की. या क्षेत्रात ती काम करते आणि विशेष म्हणजे ते मालतीबाई डहाणूकर जे ट्रस्ट आहे त्यांचं काय NGO आहे, तर त्यांना याविषयी सतर्कता आहे याचं मला खूप कौतुक वाटतंय. आणि त्यांनी या कामाकरता आपल्या लोकांना वाहून घेतलेलं आहे. खरंच खूप कौतुक आहे त्यांचं की त्यांनी अत्यंत महत्वाचं शेअर रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी ही घेतलेली आहे. आता हे आपल्याला सगळं माहिती झालं आहे, पण ती जेव्हा मुवमेंट येते, ती जेव्हा स्थिती येते, ती जेव्हा वेळ येते, ती वेळ योग्य प्रकारे आपलं त्याचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे. त्या वेळेला आपण खूप धांदरलेलो असतो आणि म्हणून त्या धांदरट अवस्थेमध्ये ते सुरुवातीचे बाळंतपणानंतरचा जो अर्धा तास आहे तो आपला निघून जातो. 1 तास पण निघून जातो, 2 तास पण निघून जातात, कारण की एक तर लेबर रूम मधून आईच येत नाही. सीझर असलं तर तिला ते सगळं करायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग ती बाहेर आलेली असते तेव्हा ती खूप एक्झॉस्ट झालेली असते, तिला उठून बसता सुद्धा येत नाही, कारण ते सगळे स्टिचेस दिलेले असतात आणि ती खूप थकलेली असते. बाकीचे तिच्याबरोबर असलेले लोक पण थोडेसे असे मेंटली डिस्टर्ब होऊन जातात की अरे कसं होत आहे, म्हणजे काय सुरू आहे, म्हणजे तिला जे काही बाळ होणार आहे त्या डिलिव्हरीच्या वेळेला घरच्या लोकांना जे टेन्शन असतं त्यामध्ये ते घाबरून जातात. आणि ही जी क्रिटिकल वेळ आहे अर्धा तासाची किंवा 1 तासाची, ही अशीच आपली वाया जाते, कारण आपण त्याचं नियोजनच केलेलं नसतं, आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केलेली नसते. सगळ्यात म्हणजे डॉक्टरचं रोल इथे खूप महत्वाचा आहे. डॉक्टर आपल्या कामात बिझी असतो, त्या डिलिव्हरीच्या ज्या काही पोस्ट डिलिव्हरीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या करण्यामध्ये तो बिझी असतो. आणि त्याच्यानंतर सिस्टर्स लोक पण बिझी असतात. आई थकलेली असते, तिला हे केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या सिच्युएशन येते आणि त्याच्यात जर काही इमॅच्युअर डिलिव्हरी मूल झालं असेल तर मग त्याला हलवायचं, हे करायचं, या सगळ्या यंत्रणेमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती होते. त्याच्यामुळे आपल्याला ती जी बाळंतपणाची वेळ आहे ती केव्हाही असू शकते, बाळ होण्याची वेळ केव्हाही असते, ती वेळ आपल्याला सांभाळायची आहे. त्या वेळेचं आपल्याला प्रॉपर नियोजन करायचंय, जेणेकरून
आपण त्या बाळाला 1 तासाच्या आत, अर्ध्या तासाच्या आत ते फर्स्ट सिक्रिशन ऑफ ब्रेस्ट म्हणजे जे कोलेस्ट्रम असतं ते आपण त्याला देऊ शकू आणि त्याला इम्युनाइज करू शकू. कारण रोगप्रतिकार शक्ती ते पिवळं दूध गेल्यामुळेच बाळामध्ये येते आणि ते तो डोस देणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा तो डोस दिला जाईल याकडे सगळ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या लोकांना त्याच्याबद्दलची अवेअरनेस, जागरूकता आणि ऍक्शन मध्ये येणं खूप गरजेचं आहे. मी माझा जो काही अनुभव आहे म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव किंवा मी माझ्या बरोबर मला जिथे कुठे सोबत राहावं लागलं तिथे माझा असा अनुभव आहे की कोणीही त्या स्तनपानाकडे लक्ष देत नाहीत. डॉक्टर देत नाही, सिस्टर देत नाही, घरच्या लोकांना समजत नाही, आई थकलेली असते, इतकी वाईट परिस्थिती असते ती थोडा वेळ इतकी वाईट परिस्थिती असते की कोणाचीच मनस्थिती काय काम करत नाही. तेव्हा अशा वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, लिटरेचर सांगता हे कांगारू मेथड तुम्ही वापरा. सरळ बाळाला आईच्या छातीवर ठेवून द्या उघड. जर ती लेबर रूम मध्ये असेल किंवा बाहेर आली असेल, जिथे कुठे असेल, तिला उघडं बाळ तिच्या छातीवर उघडं टाकून द्या आणि ते बरोबर ब्रेस्ट शोधत ते बरोबर दूध प्यायला लागेल. आणि अशा वेळेला आपण तर ही जी क्रिया आहे ही क्रिया करणं खूप महत्वाचं आहे. ती बसेल कधी, तिला बसता येत नाही, तिला काहीच करता येत नाही, तिच्या छातीवर टाकून दिलं की आपोआप ती क्रिया सुरू होऊन जाईल. तर ही स्टेज खूप महत्वाची, असं करणं खूप महत्वाचं आहे, ते करायला पाहिजे. आणि हे खरं म्हणजे तिथे उपस्थित असलेले जे काही मेडिकल, पॅरामेडिकल आणि घरचे लोक आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून हा डोस देणं अत्यंत महत्वाचं आहे. तो जर मिळाला तर बाळ सुरक्षित होईल आणि त्याच्यानंतर मग जे काही करायचं आहे ते करायचं आहे. आणि मी पाहिलं आहे की हॉस्पिटलमध्ये जर काही खूप अडचणी असतात, त्या म्हणजे मातेला खूप अडचणी असतात, कधी तिचे निपल्स वर आलेले नसतात, त्याच्यामुळे बाळाला तोंडात धरता येत नाही, दूध येत नाही करून तिची मानसिकता खराब करून टाकतात सगळेजण. आणि अशा वेळेला मग ते सिरिंज लावणं आणि ते पंप लावणं वगैरे वगैरे हे सरळ पॅरामेडिकल स्टाफ हे सगळं करायला लागतं. तर आता हे यांना कोणी सांगावं ना, ज्यांनी प्रॉपर मार्गदर्शन केलं पाहिजे, ज्यांनी प्रॉपर सहकार्य केलं पाहिजे, प्रॉपर डायरेक्शन दिल्या पाहिजे, स्वतः त्याच्यासाठी त्या क्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, तेच लोक अशा प्रकारच्या गोष्टी सांगतात. आणि वर दूध पाजायला सांगतात, हा डब्बा ताबडतोब घेऊन या आणि त्याचं दूध करा आणि मुलाला पाजा. हे सगळं कोण सांगतं? हे सगळे तिथले लोक सांगतात, हॉस्पिटलचे लोक सांगतात. तर आता असं सगळं आहे आपल्याकडे आणि हे सगळं कसं मॅनेज करायचं याच्यासाठी आज आपल्या देशाचीच ही समस्या नाही आहे, ही संपूर्ण जगाची समस्या आहे. आणि म्हणून वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग या वीक मध्ये अवेअरनेस क्रिएट का केलं जातं, कारण की हे खूप महत्वाचं आहे. हा फर्स्ट डोस खूप महत्वाचा आहे, हा अर्ध्या तासाचा डोस खूप महत्वाचा आहे. तर याच्याकडे आपल्याला अटेन्शन देण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते आपण करण्याचं प्रॉपर नियोजन एक तर हॉस्पिटल जे काही हे आहेत स्टाफ आहेत त्यांचं, ज्या तिथे त्या आई बरोबर आलेले जे काही तिथे पालक आहे त्यांचं ट्रेनिंग, आणि जिथे कुठे होम डिलिव्हरी होत असेल त्या ठिकाणी जे काही वर्कर्स असतील त्यांचं ट्रेनिंग, आणि त्यांना याचं अर्धा तास आणि 1 तासात कसं मॅनेज करायचं हे ट्रेनिंग. कसं मॅनेज करायचं ते ठीक आहे, पण त्या अर्ध्या 1 तासात कसं मॅनेज करायचं याचं ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही ऍक्शन त्या वेळेला होऊ शकेल. तर हे खूप महत्वाचं असूनही आपल्या जवळ जे महत्वाचं आहे त्याचं नियोजन आपल्याकडे नसतं.
डिझास्टर येतो, पूर येतो, नियोजन काहीच नसतं, तसंच आहे. पण तेव्हा अशा ज्या वर्कर्स आहेत, दीपाली ताई आहेत, यांनी हे काम हातात घेतलेलं आहे. त्यांच्या डहाणूकरांच्या संस्थेने जे काम हातात घेतलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे. ते खूप कौतुक करण्यासारखं आहे. त्यांचं मी कौतुक करते. आणि त्यांनी आज आपल्याला या ब्रेस्ट फिडिंग वीक मध्ये जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची ऋणी राहू इच्छिते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू देशमुख मॅडम. आणि तुमच्यामुळे मी आज इथे येऊ शकले, बोलू शकले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढे पण आपण Yes, ma'am. आहाराबद्दल तयारी करावी. आपण तो एक क्लास ठेवूया. ज्या वेळेला आपला न्यूट्रिशन वीक येईल ना मॅम सप्टेंबरमध्ये, तर हो. डेफिनेटली आपण त्यातला एक दिवस ठेवू. चालेल. अडल्ट न्यूट्रिशन पण ठेवू शकतो, तुम्ही जसं म्हणाल तसं. हो. आणि तुमचं खरंच खूप अभिनंदन, खूप कौतुक. थँक्यू मॅम. फील्ड मध्ये काम करता. हो मॅम, मी PMTC पण जॉईन आहे. तर तिथे गेले 4 वर्षापासून मी जवळ 10,000 मदरला काउन्सिलिंग केलंय. आणि सेम प्रॉब्लेम मॅडम, सेम तुम्ही जसं म्हणता, डॉक्टरांना नॉलेज नाही, सिस्टरला नॉलेज नाही, सिरिंज लावतात, फॉर्म्युला चालू करतात, त्या आईकडे कोणाचं लक्ष नाही. फक्त येतात, बीपी चेक करतात, गोळी घेतली का बघतात, पण तू ब्रेस्ट फीड केलंय का बाळाला, आज तुझी छाती कमी झाली का, हे कोणीही बघत नाही. ना तर गायनॅक, ना तर पेडियाट्रिशियन, ना तर नर्स, कोणीही नाही. अत्यंत वाईट अवस्था त्या आईची असते. त्यांच्याजवळ गेल्यानंतर तिला बाळ कसं पकडावं हेही माहित नसतं. आणि त्या म्हणजे तिचं इतकं वाईट वाटतं. आणि ज्या वेळेला आपण तिला शिकवतो, ती इतकी सुंदर असे फोटोज आहेत माझ्याकडे की ती ज्या वेळेला ब्रेस्ट फीड करायला लागते, तिचा हा म्हणजे नैसर्गिक आनंद आहे ना मॅम. आपण हेवनली म्हणतो तसंच तिच्यासाठी, आणि असायलाच पाहिजे. पण त्या दुर्भाग्यामुळे ते सुख तिला आणि बाळाला दोघांनाही घेऊ शकत नाही. तर ही सिस्टीम चेंज करा, बिहेवियर चेंज खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आता पूर्ण म्हणजे पेडियाट्रिशियनच्या आणि नर्सेसच्या अभ्यासक्रमातच हे टाकण्याचा आपला प्रयत्न चाललाय मॅडम, की जेणेकरून ते या दृष्टीने एकदम परत एकदा विचार करतील. नॉलेज असणं वेगळं, पण ती वेळ बरोबर काढून देणं, हो मॅम. त्यासाठी तिला प्रेग्नन्सीतच या सगळ्या गोष्टी ते नाही करत ते लोक. ते नाही करत. ते तेव्हा तरी त्यांची फुरसत असते तेव्हा येऊन बघतात. आणि ते काय सांगतात, तर नाही येत का दूध, मग तुम्ही फॉर्म्युला सुरू करा. लगेचच मॅडम, लगेचच. सिझेरियन वाल्यांना तर लगेचच. हो, लगेचच सांगतात. तर हे खूपच याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे, बदलण्याची गरज. ही परिस्थिती प्रत्येक आई समोर आहे. म्हणजे मी ज्याच्या डिलिव्हरीच्या वेळेला उपस्थित होते त्या वेळेला मला इतकं मनस्ताप झालंय की मला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म्युला फीड करा. म्हणजे काय करायचं काय यांचं. आणि इतकी त्या आईची मानसिकता खराब करतात. घरचे लोक सुद्धा तसेच बघतात. दूध नाही तिचा कॉन्फिडन्स, कुजबूज सुरू होऊन जाते. आणि मग तिचा कॉन्फिडन्स, तिची आणि कसं आहे मॅडम, मानसिकता खराब झाली की ऑक्सिडोसिन होणारच नाही ना रिलीज. पेन्स असतील, चिंता असतील, स्ट्रेस असेल, तर ऑक्सिजन म्हणजे तयार दूध पण बाहेर येणार नाही. तर तिला रिलॅक्स ठेवणं इज व्हेरी म्हणजे महत्वाचं टास्क आहे. ही जबाबदारी आपल्याला घ्यायची. खरंच आहे, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. डेफिनेटली मॅम, खूप महत्वाचं आहे. आपण पण ट्रेनिंग देत असताना याचं ट्रेनिंग द्या की अर्ध्या एक तासात काय करायचं आपल्याला. येस मॅम, आपलं सेपरेट सेशन आहे ना त्याचा, जो ग्लोबल हेल्थ मीडियाचा व्हिडिओ ब्रेस्ट क्रॉलचा, त्याचं पूर्ण टेक्निकली ट्रेनिंग आपण दिलं जातं त्यांना, सगळ्या डॉक्टर्स आणि नर्सेसला आपण टेक्निकली ट्रेनिंग देतो पूर्ण ब्रेस्ट क्रॉलचं आणि KMCचं पण. आता इथे कव्हर नाही केलं मी ते पॉइंट्स, कारण मग खूप डिटेलिंग आहे ना त्याच्यात, म्हणून. ओके मॅम, थँक्यू. आपण शेवटी शांतीपाठ घेऊया. दीपाली, आपण घेता. आशाताईने जे सांगितलं की नाही, ते आमच्या मेडिकल सायन्स विषयी अगदी खरी परिस्थिती सांगितली त्यांनी. आणि त्याबद्दल आम्हाला असं दिलगिरी वाटते की एकदम खरी परिस्थिती की असंच होते. आणि त्याच्यामुळे आपल्या आदरणीय आपल्या दीपालीताईंनी जे सांगितलं ते असं मला वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये जिथे जिथे डिलिव्हरी होते तिथे तिथे याची आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या जिल्ह्यामध्येच आहे का, की हे सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्याकडून सांगितलं जाते? आता सध्याला तर म्हणजे मी नगर जिल्ह्यासाठी काम करते, पण तिथे अप्रोच व्हायला म्हणजे ट्रेनिंग मी आता मेळघाटमध्ये ट्रेनिंग दिलं सर.
कारण तिथे खूप कुपोषणाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये मी ट्रेनिंग दिलं. तर ट्रेनिंग आमचे रेग्युलरली चालू असतात आणि बाकी ऍक्च्युअल प्रॅक्टिस पण चालू असते. आता स्टेट गव्हर्नमेंट गुजरात जे आहे त्यांनी पूर्ण ॲडॅप्टच केलं हे सगळं कल्चर. आणि आता मागच्याच महिन्यात ते मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी मला म्हणजे आम्हाला गौरवलं पण. आणि प्लस त्यांनी ते पूर्ण ॲज इट इज सिस्टीम तयार केली. म्हणजे त्यांचे हेल्थ जी स्ट्रीम आहे ते पूर्ण ह्याच पद्धतीने आता स्तनपानाकडे लक्ष देतील. त्याच्यामुळे ती मोठी अचिव्हमेंट आहे आणि तिथले रिझल्ट पण फार छान आहेत. तर हेल्थ मिनिस्ट्री तिथे येऊन व्हिजिट करून गेले. जर त्यांना ते रिझल्ट एकदम हे तर पुढच्या लगेचच विदिन 2-3 स्टेट्समध्ये आमचं ट्रेनिंग. आता झारखंडला नेक्स्ट मंथमध्ये माझं ट्रेनिंग आहे. तर ही अविरत आहे सर, हे म्हणजे सेवा आहे ही ऍक्च्युली, आणि ती तशीच चालू ठेवायची. महाराष्ट्र आरोग्य सेवेमध्ये आहे का सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये? महाराष्ट्रामध्ये काय प्रॉब्लेम आहे सर, ती लोक पटकन अप्रोच होत नाही. म्हणजे दे आर व्हेरी डिफिकल्ट काइंड ऑफ पीपल. दे आर नॉट फ्लेक्झिबल ॲट ऑल आणि दे हॅव देअर ओन इगो अँड पण स्टील वी आर डुईंग. मी आता महाराष्ट्र आरोग्य सेवेमधूनच निवृत्त झालो म्हणून मला सगळी परिस्थिती माहीत आहे. येस, आपण जे सांगतात तेच खरं आहे. पण आपण आपलं काम करायचं. हो हो, कमीत कमी आजच्या आपल्या योग वर्गातर्फे जितक्या लोकांनी ऐकलाय हा प्रोग्राम, तर तितके लोक ही माहिती सर्वांना सांगू शकतात. आणि आमचे आदरणीय देवराव दादा हे आपलं जे व्हिडिओ तयार करतील, आपण जी सांगितलेली माहिती ही तर आपल्याला आम्ही आमच्याजवळ ठेवू शकत नाही, परंतु आमचे आदरणीय देवराव दादा जे आपल्याला व्हिडिओ तयार करून देतील, हा व्हिडिओ प्रत्येक जी डिलिव्हरी होणारी माता आहे आणि आपलं जो हेल्थ डिपार्टमेंट आहे, हेल्थ डिपार्टमेंट मधील जसं आपण नर्सेस सांगितले, मी तर म्हणतो ही डॉक्टरनी सुद्धा पाहण्याला व्हिडिओ राहील हा. आणि ही खूप पुण्याची गोष्ट आमचे मतेदादा करणार आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर एक आणखी प्रश्न होता मॅडम, की कधी कधी आपण असं ऐकतो की मातेचं दूध नाही मिळालं तर गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये चौपट पाणी टाकून ते आपण देऊ शकतो, तर हे बरोबर आहे? माझा आवाज येतोय सर? मागे आवाज येतोय ना? तरी गाईच्या दुधामध्ये 4 पट पाणी टाकून जर आपण बाळाला दिलं तर ते मातेच्या दुधाचे बरोबर होते असं म्हणतात, ते बरोबर आहे? नाही सर, म्हणजे ऍक्च्युली जर आता आईचं दूध उपलब्धच नाहीये, म्हणजे आता आईची डेथ झाली किंवा असं काही झालं किंवा नाहीच दूध येतं, त्यावेळेला गाईचं दूध देऊ शकतो. फॉर्म्युला द्यायचा नाही आणि ॲज इट इज द्यायचं, त्याच्यामध्ये डायल्युशन करायची गरज नाही. करून योग्य चौपट पाणी टाका, मग दुप्पट नो पाणी नीड टाका. ऑफ डायल्युशन, नो त्याचं न्यूट्रिएंट कंटेंट कमी होईल. डायरेक्ट देऊ शकतो. आणि आजचं आपलं सेशन तर खूप लवकर ज्ञानामृत आपलं कमी झाल्यासारखं आम्हाला वाटलं, परंतु आपला वेळ हा प्रश्न उत्तरामध्ये गेल्यामुळे बरं वाटलं. आणि पुन्हा न्यूट्रिशन वीक मध्ये आपलं स्वागत आहे मॅम. हा सर, 45 मिनिट्स होते, तर ऑलमोस्ट मी सगळं कव्हर करायचा प्रयत्न केला, पण डिटेलिंग सेशन पण आपण त्याच्यावर निश्चित घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम सर. मला ते नियोजनात एक सांगायचं राहिलं की अशा वेळी आपण एखादी अशी मदर शोधून ठेवणं आणि ब्रेस्ट मिल्क बँक कुठे आहे ती पण शोधून ठेवणं, त्यांच्याशी पण संपर्क साधून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वेळ कशी येईल सांगता येत नाही, आणि म्हणून डिलिव्हरीच्या आधीच हे सगळं आपण आपल्या नियोजनात करून ठेवायला पाहिजे, असं माझं सजेशन आहे. पालकांना पण आणि यांनी पण ही माहिती, मेडिकल वाल्यांनी पण ही माहिती दिली पाहिजे की असं आहे आपल्याकडे, अशी व्यवस्था आहे, असं झालं तर असं आपण ताबडतोब फोन करून करू शकतो हे सगळं. तर किंवा जनरल हॉस्पिटल जे असतात तिथे स्त्रिया ज्या डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी प्रॉपर त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आपण ही क्रिया करायला हरकत नाही. तेव्हा ह्या पण गोष्टी आपण आधी सगळ्या करून ठेवल्या पाहिजे. आपण ते विचारच करत नाही त्याचा, फक्त डिलिव्हरी एवढाच सगळ्या डोक्यात विचार असतो. तेव्हा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ज्या आहेत त्याच आपण करत नाही. खूपदा असंच असतं आपलं की ज्या खूप गोष्टी महत्वाच्या आहे, अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे, ते सोडून विद्यार्थी सगळं करतात. हे आपलं महत्वाचं आहे, ती वेळ महत्वाची आहे, जे महत्वाचं आहे ते मोस्ट त्याला प्रायोरिटी आपण दिली पाहिजे आणि योग्य प्रकारे त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आदरणीय आशाताईंनी जे सांगितलं आहे अगदी बरोबर आहे की बऱ्याच ठिकाणी ब्लड बँक कुठे आहे याचं लिहिलेलं राहते, परंतु मिल्क बँक कुठे आहे याच्याबद्दल कुठेच माहिती नाही राहत. ती साधारण जिल्हावरती रुग्णालयामध्ये असतं प्रत्येक ठिकाणी,
तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून ठेवायला पाहिजे की ते उपलब्ध आहे नाही आहे. हा ते हेच आपण सांगितलं तसं की मिल्क बँक कुठे आहे याच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. माहिती आपल्याला. आणि जसं आपण ब्लड लागणार असेल तर ब्लडची व्यवस्था कुठे आहे, ब्लड बँक कुठे आहे, सर्व पाहून घ्यायचं. मदर बँक विषयी कधीच आणि ही खरं म्हणजे त्या हॉस्पिटलला जिथे डिलिव्हरी होते त्यांच्या जवळ असायला पाहिजे, पण ते कधी सांगत नाहीत. ते कधीच नाही सांगत. अगदी बरोबर. पण ते ब्लड बँक म्हणजे जसं आहे तसं ब्रेस्ट मिल्क बँक खूप त्याचे नॉर्म्स आहेत आणि त्याच्या फार क्रायटेरियाज ठरलेले आहेत. तर एव्हरीवेअर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्यासाठी पण आहेत आता आहेत पण त्यासाठी खूप म्हणजे तेवढं डेडिकेटेड लोक पाहिजे. खरं असायला काहीच हरकत नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी बँक असायलाच हवी. आणि जर त्याच्यावर आता कदाचित हा जो नॉर्म आलाय आता या वर्षी त्यांनी फार कडक नियम काढला, IMS ऍक्ट आलाय ब्रेस्ट फिडिंग साठीचा, तर कदाचित ह्या ऍक्टच्या अंडर जर भरपूर काम झालं तर डेफिनेटली त्यांना सुरू करावीच लागेल. कारण फॉर्म्युला नाहीये म्हटल्यानंतर सबस्टिट्यूट त्यांना ब्रेस्ट मिल्कचं त्यांना द्यावंच लागेल. त्यासाठी कदाचित या वर्षीपासून जास्त काम होण्याची दाट शक्यता आहे. त्या ऍक्टचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल मॅडम. त्या ह्या स्पोकन ट्युटोरियल आहे की काय ऍक्ट तयार झाला आणि किती सिव्हिअर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि डॉक्टरला किंवा जे लोक आहे जे फॉर्म्युलासाठी आईला प्रवृत्त करतात त्यांच्यावर केस पण होऊ शकते. अगदी बरोबर, पाठवायला पाहिजे. हरिओम. आपण शेवट शांतीपाठाने करतोय. आपण शांतीपाठाला सुरुवात करूया. सर्वांनी ताट बसायचंय, डोळे मिटून घ्यायचे, हात छातीच्या मध्यावरती. शांतीपाठाला सुरुवात. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम हरि ओम हरि ओम. सर्वांना धन्यवाद आणि आभार. आता काही चर्चा करायची उद्याच्या वर्गाविषयी सांगायचं दादा? हो सांगा ना. उद्याच्या वर्गाविषयी उद्याचा वर्ग आदरणीय आपल्या अर्पिताताई रावेकर घेतील. मला वाटतं त्यांचा फेस योगाचा जो नेहमीचा ठरलेला आहे, तर अर्पिताताई आहेत ना? आत्ताच लेफ्ट झाल्या त्या. हा म्हणजे त्यांनी त्याचा मागच्या वेळेस आपल्याला सूचना दिली होती की सोबत पाणी आणि मॉइश्चरायझर घेऊन घ्या. तर असा सूचना आता आपल्याला यावेळेस त्या नसल्यामुळे माहित नाही. तरी अर्पिताताईंचा उद्या फेस योगाविषयी राहील कार्यक्रम. आपल्या त्या ग्रुपवरती टाकून देऊ आपण. हो, त्यांना विचारून टाकावं लागेल काय तयारी करावी. हो हो. बरं. अतिशय सुंदर वर्ग झाला आपला. कारण सर्व गुण संपन्न हा आपला वर्ग आहे. सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न. अगदी. महिलांनाच नाही तर पुरुषांनाही गरज आहे. कारण आपण पण आजोबा झालेलो असतो. कारण आजोबा गरजेचं आहे ते. कारण त्यावेळेची आशाताईंनी सांगितलं ना, त्यावेळेसची ती परिस्थिती अर्ध्या तासाची असते. ती खूप भयानक असते. कारण मी माझ्या मुलीच्या बाबतीत अनुभवलेला. हो, वेळ तर बरेच वेळा आपला पाय घालवण्यात येतो. हो, लगेच बाळाला हलवण्यात येतं आणि ती कशाचंही काहीच सांगत नाही. मग आपल्याला ते कन्फ्युज मध्ये टाकतात की बाळाला लगेच हलवलं पाहिजे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अमुक केलं टमुक केलं, आणि आपण मग सर्व दुर्लक्षित होऊन जातो बाकीकडे आणि सर्व टेन्शन मध्ये येतात. ही खरी गोष्ट आहे. आदरणीय आशाताईंनी जे सांगितलं एकदम खरी गोष्ट आहे. आणि हा अर्धा तास 1 तास इतका वाया जातो तो, आणि इतकी गर्दी राहते हॉस्पिटलमध्ये. सर्वजण आपापल्या कामात बिझी राहतात आणि ती बाई आणि बाळ जे आहे, तर ही जरी नातेवाईकांची इच्छा जरी असली तरी ते त्यांना बाहेर ठेवण्यात येते. त्याच्यामुळे तो वेळ वाया नेहमीच जातो. आणि म्हणून ते बाळांना हे कोलेस्ट्रॉल मिळत नाही, त्यांची इम्युनिटी कमी होते. रमन जी श्रीवास्तव कुछ बोलना चाहते क्या? आपका आवाज नहीं आ रहा है। यस आपका आवाज नहीं आ रहा था जी। अभी आ रहा होगा? हाँ, अभी आ रहा है। सबको बहुत बहुत प्रणाम, बहुत बहुत अभिनंदन। और जो मैडम ने बहुत इम्पोर्टेंट बात बताया जो सब फैमिली को मालूम होना चाहिए। हम फ्यूचर जनरेशन का बात करते हैं, उसके लिए फिक्स डिपॉजिट करते हैं, कुछ भी करते हैं, सबसे बड़ा फिक्स डिपॉजिट तो वही, उसको आपने पहला क्या फीड दिया,
बहुत इंपॉर्टेंट, बहुत इंपॉर्टेंट, बहुत, सभी को बहुत इसके बारे में मालूम होना चाहिए। और मैं अक्सर कहता हूं कि संसार में सब चल रहा है तो कोई तो कुछ कर रहा है ना, तो ये मैडम कर रही हैं, ये लोग कर रहे हैं, क्रिएटिविटी जो कर रहे हैं, इससे संसार चल रहा है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत साधुवाद। और मैडम सभी जितने भी उनके उपक्रम हैं, जितने भी उनके प्रयास, उनको बहुत सफलता मिले, वो सभी मदर्स तक पहुंचे, सभी मदर्स उनको सुने और आगे इस बात को जाने। बहुत इंपॉर्टेंट, बहुत इंपॉर्टेंट, और ये पुरुषों के लिए बहुत इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट, बहुत इंपॉर्टेंट। ये तो है बहुत दुख की बात है कि बहुत सारे डॉक्टर लोगों को, सिस्टर लोगों को भी यही बात मालूम नहीं है, जो आदरणीय अपने हेल्थ डिपार्टमेंट में भी मालूम। ये जब ये अभी ये वीडियो बनेगा ना, हमारे मते साहब है, ये मते साहब जो वीडियो बनाते हैं ना, ये एट ए टाइम 15,000 लोगों तक पहुंचता है। बहुत बड़ा सेवा है, बहुत बड़ी सेवा है, बहुत बड़ी सेवा। तो इसका जरूर फायदा होता है लोगों को। ये मते साहब का हमारा खासियत है, और मते साहब इसको बहुत एडवर्टाइजमेंट हो जाता है मते साहब की वजह से। जी बहुत बहुत धन्यवाद है योग वर्ग की तरफ से। बहुत बड़ी, इतना अच्छा काम और कोई नहीं हो। हम लोग कहते हैं ना कि अगर हमको मालूम होता तो हम ये करते या ना करते, तो अवेयरनेस बहुत इंपॉर्टेंट है। अवेयरनेस, यस सर। इसके लिए मैडम आपको बहुत बहुत साधुवाद, बहुत बड़ा काम करें, इतने अच्छे समर्पण से और इतने शांत भाव से करना, ये बहुत बड़ा योगा, ये बहुत बड़ा मेडिटेशन है, सबसे बड़ा मेडिटेशन है ये, कि अपने कार्य को बहुत खुशी से करना, जो आप कर रही हैं। आपको बहुत बहुत साधुवाद। हमको सुन के थोड़ा सा लेट हो गया था, लेकिन मैंने सुना उसको, बहुत आनंद हुआ और बहुत लगा। मेरे सामने कई फिल्म्स आ गई सामने की, उनको ये बात नहीं मालूम, तो ये करते हैं, अमूल स्प्रे लाते हैं, ये खा के जाते हैं, लेकिन वो तो सब कुछ अपने पास में है, उसको नहीं मालूम है उनको सब। बहुत बहुत शुभकामनाएं आपको। दीपाली, ते आपल्याकडे याच्या संबंधित काही व्हिडिओ असतील ना, ते आपण ग्रुपमध्ये टाकू शकता, जे आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे असा वाटते ते। चालेल का सर, शेअर केलेले 2-4 व्हिडिओ जे माहितीच पाहिजे तर ते मी शेअर काही माहिती नाहीये, अगदी टाकू शकता बरोबर। येस, थँक्यू सर। ओके सर, हरिओम, थँक्यू सो मच सगळ्यांना। ओके, बाय। हरिओम, हरिओम, धन्यवाद। हरिओम, हरिओम।